Okay. So, good evening, everyone. We can start our session. Okay. Just wait a little minute. I will connect my all accessories. Just give me 1 second. Okay. 1 to 2 seconds. गुड इव्हनिंग एव्हरीवन. आपण आज आपलं जे सेशन आहे ते आपण मार्केटिंग सिस्टीम्सवर तर तो सगळ्यांना स्क्रीन दिसतेय का व्यवस्थित? सगळ्यांना स्क्रीन व्यवस्थित दिसतेय का? मला जरा एकदा ओके, फाईन. तर काल आणि जे लास्टचं लेक्चर झालंय, होतं की जेवढा काही जेवढा काही पार्ट आहे, तेवढा आपण घेतला होता त्याचा. ठीक आहे, मार्केटिंगचा. सो पार्ट राहणार आहे. तो आपण आता स्टार्ट करतोय. ओके. सो सो टुडे वी विल स्टार्ट. Okay. So today we will start that is the types of agriculture markets. म्हणजे ॲग्रीकल्चर मार्केट्समध्ये कुठले कुठले टाइप बघायचंय. ठीक आहे. तर त्याच्यामध्ये जे क्लासिफिकेशन आहे ते मी एनलिस्ट नाही केलंय. पण पहिले एनलिस्ट करायच्या अगोदर मी पहिल्यांदा तुम्हाला जवळपास काय करतोय आपण की 12 जे काही बेसिस आहेत, त्या 12 बेसिसवर आपण क्लासिफिकेशन करतो. म्हणजे एकूण 12 डायमेन्शन्स असतात क्लासिफिकेशनचे. ठीक आहे. लास्ट टाईम मी ज्यावेळी पहिलं लेक्चर घेतलेलं त्याच्यामध्ये मी क्लासिफिकेशन तुम्हाला सांगितलेलं. 12 डायमेन्शन्स राहतात म्हणून. ठीक आहे. सो पहिल्यांदा आपण आज जो पार्ट बघतोय त्याच्यामध्ये आपण बघतोय टाइप्स ऑफ ॲग्रीकल्चर मार्केट्स. ठीक आहे. आता ह्याच्यामध्ये जे क्लासिफिकेशन राहतं ते 12 सगळं एनलिस्ट करते जे 12 डायमेन्शन्स असणार आहे आणि मग त्याच्यानंतर आपण इन डिटेल पार्ट स्टार्ट करू. ठीक आहे. सो जे पहिलं क्लासिफिकेशन असणार आहे ते असतं ऑन द बेसिस ऑफ लोकेशन. म्हणजे मार्केटचं लोकेशन जिथे राहते त्याच्यावरून काय होतं की मार्केटचं क्लासिफिकेशन पडतंय. देन सेकंड क्लासिफिकेशन ऑन द बेसिस ऑफ एरिया केलाय ह्याच्यावर तो सेकंड क्लासिफिकेशन राहणार आहे. त्याच्यानंतर थर्ड क्लासिफिकेशन ऑन द बेसिस ऑफ टाइम स्पॅन म्हणजे किती वेळासाठी ते मार्केट सुरू राहणार आहे. म्हणजे जितका त्याचा टाइम स्पॅन राहतो. तो जो टाइम स्पॅन आहे त्याच्या वाईज ज्यावेळी मार्केटचं क्लासिफिकेशन पडतं त्याला म्हणतो आपण ऑन द बेसिस ऑफ टाइम स्पॅन. मी ज्यावेळी तुम्हाला सांगते ना प्लीज तुम्ही हँड रिटन मध्ये ती गोष्ट एनलिस्ट करा. सो क्लासिफिकेशन ऑन द क्लासिफिकेशन ऑफ मार्केट्स. त्याच्यानंतर फर्स्ट ऑन द बेसिस ऑफ वगैरे लिहायची गरज नाहीये. 12 डायमेन्शन करून पहिलं जे आहे सांगितलंय ते. त्याच्यानंतर पहिला आहे लोकेशन, सेकंड आहे एरिया, त्याच्यानंतर आहे टाइम स्पॅन तिसरा. म्हणजे तुम्ही साइड बाय साइड ते लिहायला चालू करा. त्याच्यानंतर फोर्थ क्लासिफिकेशन आहे ऑन द बेसिस ऑफ व्हॉल्यूम ऑफ करतो. त्यावेळी ते कसं केलं जातं म्हणजे त्याचं व्हॉल्यूम काय राहते ना त्याच्यावरून पडतं की ऑन द बेसिस ऑफ व्हॉल्यूम ऑफ ट्रान्झॅक्शन. त्याच्यानंतर फिफ्थ फिफ्थ क्लासिफिकेशन मध्ये येतं ऑन द बेसिस ऑफ नेचर ऑफ ट्रान्झॅक्शन म्हणजे कसं
स्वरूपामध्ये पैसे देताय, एकमेकांना एक्सचेंज करताय मार्केटमध्ये, तर त्याला म्हटलं जातं नेचर ऑफ ट्रान्झॅक्शन. ठीक आहे. त्याच्यानंतर जो 6 पार्ट आहे, म्हणजे 6 जो क्लासिफिकेशन आहे, त्याला म्हटलं जातं ऑन द बेसिस ऑफ नेचर ऑफ ट्रान्झॅक्शन. ठीक आहे. सॉरी हा रिपीट झालाय. तो सेमच आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर आहे ऑन द बेसिस ऑफ नंबर ऑफ कमोडिटीज इन व्हिच ट्रान्झॅक्शन टेक्स प्लेस. म्हणजे आपण काय करतोय, ज्यावेळी आपण ट्रान्झॅक्शन करतो, तेव्हा ट्रान्झॅक्शन करतेवेळी त्याच्यामध्ये जितक्या कमोडिटीज प्रेझेंट असतात ना, तर त्या कमोडिटीज वाईज म्हणजे किती नंबर ऑफ कमोडिटीज त्यामध्ये प्रेझेंट राहतात ना, त्याच्यावरून काय वाटतं, ऑन द बेसिस ऑफ नंबर ऑफ ठीक आहे. त्याच्यानंतर 8 पार्ट आहे थिअरी ऑफ अ कॉम्पिटिशन. आता आपण मार्केटमध्ये उतरलं म्हणजे कॉम्पिटिशन ही गोष्ट राहते, बरोबर आहे. मग एकमेकांसोबत किती डिग्रीमध्ये कॉम्पिटिशन आहे त्याच्यावर त्याच्या वाईज जे त्याच्या वाईज काय पडतं क्लासिफिकेशन पडतं. ठीक आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट येतं ऑन द बेसिस ऑफ म्हणजे नेचर कसं आहे, जो प्रॉडक्ट आपण मार्केटमध्ये आणलेला आहे, त्याचं नेचर कसं आहे, ठीक आहे. त्याच्यानंतर 10th येतो, तो येतो ऑन द बेसिस ऑफ स्टेज ऑफ मार्केटिंग. म्हणजे मार्केटिंगच्या कुठल्या स्टेजेसवर आपण त्या प्रॉडक्टला बाहेर आणतोय किंवा मार्केटमध्ये आणतोय, त्याला काय म्हटलं जातं ऑन द बेसिस ऑफ स्टेजेस ऑफ मार्केटिंग. त्याच्यानंतर 11th आहे ऑन द बेसिस ऑफ एक्सटेंट ऑफ पब्लिक इंटरव्हेन्शन. म्हणजे पब्लिकचं इंटरव्हेन्शन कसं राहतं, म्हणजे पब्लिक कसं इंटरफेअर करतं, त्याच्या वाईज काय होतंय ऑन द बेसिस ऑफ एक्सचेंज ऑफ पब्लिक इंटरव्हेन्शन. हा जो पार्ट आहे ना, तो इन डिटेल आपण नंतर बघणार आहे. सो काही टेन्शन घेऊ नका, की प्रत्येक इन डिटेल मार्केट सिस्टम तुम्हाला मी इन डिटेल समजून सांगणार आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर लास्टचा पार्ट येतो तो म्हणजे ऑन द बेसिस ऑफ टाइप ऑफ पॉप्युलेशन सर्व्ड. म्हणजे ते मार्केट कुठल्या पॉप्युलेशनमध्ये आणतोय, म्हणजे कुठल्या भागामध्ये बेसिकली आपण आणतोय ना, तर त्याला काय बोललं जातं सॉरी टाइप ऑफ पॉप्युलेशन सर्व्ड. ठीक आहे. सो असे 12 डायमेन्शन वाईज काय होतंय आपलं क्लासिफिकेशन होतंय. ठीक आहे. सो आता पहिल्यांदा मी स्टार्ट करतेय ते म्हणजे ऑन द बेसिस ऑफ लोकेशन. ठीक आहे. बिफोर स्टार्टिंग मला फक्त एक कन्फर्मेशन द्या, की तुमचं जे एनलिस्टिंग पार्ट आहे ते तुम्हाला कळलंय का व्यवस्थित आणि तुम्ही ते एनलिस्ट व्यवस्थित केलंय का? ठीक आहे. आणि माझी स्क्रीन आणि माझा जो ऑडिओ आहे, इन्फॉर्मेशन द्या प्लीज. व्यवस्थित दिसतीये का तुम्हाला? माझा आवाज व्यवस्थित येतोय का? ओके. So we can start the classification. That is your classification of a market on the basis of its location. आता ना लोकेशन म्हणजे काय, की द प्लेस और ऑपरेशन ऑफ अ मार्केट्स. म्हणजे काय, की अशा कोणत्या जागेवर ते मार्केट आहे, ते म्हणजे काय बेसिस ऑफ लोकेशन. ठीक आहे. तर त्याच्यामध्ये जो पहिलं मार्केटची सिस्टीम येते त्याला म्हणतो आपण विलेज मार्केट्स. काय म्हणतो? विलेज मार्केट. म्हणजे जे मार्केट विलेज लेव्हलला होतं. सेकंड ह्याचा टाइप पडतो तो म्हणजे प्रायमरी होलसेल मार्केट्स. कोणते? प्रायमरी होलसेल मार्केट. त्याच्यानंतर थर्ड येतो सेकंडरी होलसेल मार्केट्स. कुठला येतो? सेकंडरी होलसेल मार्केट्स. त्याच्यानंतर याच्यामध्ये जो चौथा पार्ट येतो तो म्हणजे टर्मिनल मार्केट्स. टर्मिनल मार्केट्स म्हणजे काय? की ते आता ते नंतर मी तुम्हाला सांगेलच. ठीक आहे. त्याच्यानंतर जो 5वा येतो त्याला मार्केट्स काय म्हणतो? सीबर्ड मार्केट्स. आता ऑन द बेसिस ऑफ लोकेशनमध्ये परत किती टाइप झाले? पहिला टाइप झाला विलेज मार्केट, सेकंड झाला प्रायमरी होलसेल मार्केट, थर्ड झाला सेकंडरी होलसेल मार्केट आणि त्याच्यानंतर झाला टर्मिनल मार्केट्स आणि त्याच्यानंतर जो 5वा येतो तो येतो सीबोर्ड मार्केट. क्लिअर? आता ना ह्याच्यामध्ये ज्यावेळी आपण फर्स्ट त्याचं जे क्लासिफिकेशन बघतो, ज्याला आपण काय म्हणतो विलेज मार्केट म्हणजे सिम्पली त्याच्या नावातच दिलंय, की ते जे मार्केट असणार आहे आपलं,
मार्केट कुठे लोकेट असणार आहे? तर स्मॉल विलेज लेव्हलला. म्हणजे जे काही विलेजेस असतात स्मॉल, तर त्या लेव्हलला किंवा त्या स्मॉल विलेजमध्ये किंवा छोट्या गावामध्ये ते मार्केट लोकेट झालेलं असतं. म्हणून आपण त्याला काय म्हणतो? विलेज मार्केट्स म्हणतो. ठीक आहे. सो द व्हेअर मेजर ट्रान्झॅक्शन टेक्स अँड सेलर्स ऑफ द विलेजेस इज कॉल्ड एज द विलेज मार्केट. म्हणजे काय? की जे काही ट्रान्झॅक्शन आहे, ट्रान्झॅक्शन म्हणजे काय? की पैशांची जी काही देवाण-घेवाण आहे, त्या कमोडिटीची जी काही देवाण-घेवाण होणार आहे आपली, बायर्समध्ये आणि सेलरमध्ये, तर ती कुठे होते? विलेजमधल्या लोकांमध्ये होते आणि अशा मार्केट्सना आपण काय म्हणतो? विलेज मार्केट्स असं म्हणतो. क्लिअर? आता त्याच्यानंतर जे सेकंड टाइप आहे ऑन द बेसिस ऑफ लोकेशनचा, त्याला आपण काय म्हणतो? प्रायमरी होलसेल मार्केट. प्रायमरी होलसेल मार्केट्स म्हणजे काय? की धिस मार्केट्स आर लोकेटेड द नियर टू द सेंटर्स ऑफ प्रोडक्शन ऑफ द एग्रीकल्चर कमोडिटीज. म्हणजे काय? की जरी ती एग्रीकल्चरची कमोडिटी गावभागात जरी विकली गेली म्हणजे सॉरी प्रोडक्शन त्याचं केलं गेलं असेल ना, तर त्याचं जे काही मार्केट असतं ते बिग टाउन म्हणजे तालुक्याच्या ठिकाणी बेसिकली तालुक्याच्या ठिकाणी असतं. ठीक आहे. आणि अशा मार्केट्सना आपण काय म्हणतो? प्रायमरी होलसेल मार्केट. So in this markets, a major part of the produce सेल बाय द प्रोड्युसर अँड फार्मर्स themselves. म्हणजे कसं असतं, की हे जे मार्केट असतं ते तालुक्याच्या ठिकाणी असतो. सो जो मेजर पार्ट आहे त्या प्रोडक्शनचा मेजर पार्ट हा काय केला जातो, विकला गेला जातो प्रोड्युसरच्या थ्रू आणि फार्मर्सच्या थ्रू. ठीक आहे. त्यांच्यातल्या त्यांच्यामध्ये म्हणजे ज्याला आपण काय म्हणतो व्यापार असं म्हणतो. म्हणजे चालवतात त्याला काय म्हटलं जातं प्रायमरी होलसेल मार्केट. त्याच्यानंतर येतं सेकंडरी होलसेल मार्केट. आता these markets are located general at the district headquarter or important trade centers or near the की जी महत्वाची रेल्वे जंक्शन्स आहेत. आता बेसिकली रेल्वे जंक्शन्स हे बेसिकली मोठ्या शहरामध्ये किंवा जिथे जास्त ट्रेड सेंटर राहतं ना, म्हणजे जिथे जास्त बिझनेस चालतो आणि जास्त बिझनेस हा जिथे चालतो म्हणजे कुठे चालतो? जिथे जास्त पॉप्युलेशन राहते आणि जास्त पॉप्युलेशन कुठे राहतं? डिस्ट्रिक्ट लेव्हलला. सो सेकंडरी होलसेल मार्केटचं जे काही लोकेशन असणार आहे त्या मार्केटचं ते कुठे राहतं? तर डिस्ट्रिक्टला आणि प्रायमरी होलसेल मार्केटचं कुठे राहतं? तर बिग टाउन सिटीला. ठीक आहे. So, the major transaction of the commodities takes place between the village traders and wholesalers आणि ह्यांच्यामध्ये जे ट्रान्झॅक्शन होतं ना, ते विलेजमधले जे लोक असतात, म्हणजे विलेजमधले जे बिझनेसमन असतात ना, त्यांचं ट्रान्झॅक्शन हे होलसेलर बरोबर होतं. कालच मी तुम्हाला पूर्ण चेन ही एक्सप्लेन केलेली आहे. सो परत मार्केटची चेन मी आता एक्सप्लेन नाही करणार आहे. ठीक आहे. सो विलेजचा जे ट्रेडर राहता आणि जे होलसेलर राहते ना, तर त्यांच्यामध्ये जे ट्रान्झॅक्शन होते, ते कुठे होतं? तर सेकंडरी होलसेल मार्केट्समध्ये. आणि सेकंडरी होलसेल मार्केट हे कुठे लोकेट असतं? तर डिस्ट्रिक्ट लेव्हल. त्याच्यानंतर ऑफ द अदर मार्केट्स म्हणजे आता प्रायमरी मार्केटमध्ये प्रायमरी मार्केटमध्ये प्रायमरी मार्केटमध्ये म्हणजे प्रायमरी मार्केटमध्ये काय होतं, की बिग टाउन लेव्हलला असतं. सेकंडरी होलसेल मार्केट असतं ते डिस्ट्रिक्टला असतं. राइट. मग आता ज्यावेळी डिस्ट्रिक्टला जो काही प्रोड्यूस असतो, जो जेव्हा आणला जातो ना, तो बल्कमध्ये आणला जातो. त्यांच्याकडे जे काही प्रॉडक्ट असतं, सॉरी जी काही कमोडिटीज त्या बल्कमध्ये असतात. सो तुम्हाला बेसिकली जर क्वेशन विचारला, की बल्कमध्ये ज्यावेळी अरायव्हल येतं, ते प्रायमरी लेव्हलला असतं, की सेकंडरी लेव्हलला असतं. सो ते असतं कुठे? सेकंडरी लेव्हलला. ठीक आहे. सो ही गोष्ट लक्षात ठेवायची आहे. त्याच्यानंतरची जी सिस्टम आहे, त्याला आपण काय म्हणतो? टर्मिनल मार्केट्स. काय म्हणतो? टर्मिनल मार्केट्स. असं बेसिकली काय राहतं माहितीये का? जे काही टर्मिनल मार्केट्स आहेत ना, ते एक्सपोर्ट लेव्हलचे मार्केट असतात. म्हणजे काय? द टर्मिनल मार्केट इस अ सो सॉरी. जस्ट वेट अ मिनिट. सो टर्मिनल मार्केट इस वन की थोडं प्रॉब्लेमॅटिक होतंय. एकच सेकंड. So the terminal market is one where the produce is either finally disposed of a consumers or process export. म्हणजे जर तुम्हाला त्यांनी प्रश्न विचारला, जर तुम्हाला प्रश्न विचारला, की एक्सपोर्ट ज्यावेळी कमोडिटीचं होतं, त्या कशाचं प्रत्येक प्रॉडक्टचं, तर ते कुठल्या मार्केट सिस्टममध्ये होतं, तर त्या मार्केट सिस्टमचं नाव काय राहतं? टर्मिनल. म्हणजे काय, की एकदम एंडिंग जो पॉइंट राहतो मार्केटिंगचा, म्हणजे जो लास्ट डिस्पोज केलं जातं, फायनली डिस्कम्पोजिशन सॉरी डिस्पोजल. तर त्याला काय म्हटलं जातं? टर्मिनल मार्केट आणि बेसिकली ह्याच्यामध्ये एक शब्द व्यवस्थित लक्षात ठेवायचा, त्याचं नाव आहे एक्सपोर्ट. ठीक आहे. अँड मर्चंट्स आर वेल ऑर्गनाइज्ड
marketing and commodity of exchange exist in the markets which provide the facilities to provide trade commodities, and such markets are located either in the metropolitan cities or seaports like Bombay, दिले म्हणजे टर्मिनल मार्केट जे आहेत तुमचे बेसिकली जे काही टर्मिनल मार्केट आहेत ना, ते मेट्रोपॉलिटन सिटी मध्ये असतात. कुठे? मेट्रोपॉलिटन सिटीजमध्ये. आणि तिथे बेसिकली सीपोर्ट राहतं. सीपोर्ट राहतं म्हणजे काय, की तुम्हाला ते एक्सपोर्ट करायचं आहेत ना, सो बेसिकली एक्सपोर्ट करताना आपण समुद्र किनारा यूज करतो. हं. आणि पॉलिटन सिटी इंडियामध्ये कुठल्या-कुठल्या तर बॉम्बे आहे, मद्रास आहे, कलकत्ता आहे आणि दिल्ली आहे. ओके. सो धिस इज ऑल अबाउट द टर्मिनल मार्केट. क्लिअर? आता त्याच्यानंतरचं जे नेक्स्ट मार्केट आहे त्याला आपण म्हणतो सीबोर्ड मार्केट. हा थोडासा राहतो. ठीक आहे. सो तो जरा व्यवस्थित ही मार्केटची सिस्टम बघा. सो मार्केट्स विच आर लोकेटेड नियर टू द सी शोर. सी शोर म्हणजे काय, की जो काही तुमचा समुद्र किनारा राहणार आहे ना, त्याच्याजवळ म्हणजे बंदराच्या ठिकाणी जे मार्केट आहे. आता बंदर तुम्हाला माहिती असेल. बंदर मीन्स काय? नॉट मंकी. बंदर मीन्स काय राहते? तर जे जे काही जिथे जहाज येऊन थांबतं ना, ते त्याला आपण बंदर म्हणतो, राइट? मग जो तो सी शोरच्या ठिकाणी ते मार्केट चालतं आणि तिथे एक्सपोर्ट पण होत राहते आणि इम्पोर्ट पण होत राहते गुड्सचं. म्हणजे एक्सपोर्ट म्हणजे काय, की जे काही कमोडिटी आपण दुसऱ्या सिटीला देतो, आपण त्याला काय म्हणतो? एक्सपोर्ट बोलतो, करेक्ट? आणि जे काही कमोडिटी दुसऱ्या सिटी सॉरी, सॉरी, दिस इज नॉट सिटी फ्रॉम कंट्री दुसऱ्या कंट्रीकडून ज्यावेळी इम्पोर्ट आपल्या कंट्रीमध्ये होते ना, तर आपण त्याला काय म्हणतो? इम्पोर्ट. बरोबर आहे. आणि अशा मार्केटचा म्हणजे ज्यावेळी मार्केट हे सी शोरला असतं ना, म्हणजे समुद्रकिनारी ज्यावेळी होत राहतं, तर त्याला सीपोर्ट मार्केट्स असं म्हणतात. आता ह्याचं जे एक्झाम्पल आहे ते सेम मेट्रोपॉलिटन सिटी म्हणजे जिथे समुद्रकिनारा आहे. म्हणजे काय की बॉम्बेला आहे, मद्रासला आहे, कलकत्ताला आहे. ठीक आहे. सो धिस इज ऑल एक्झाम्पल्स ऑफ द सीपोर्ट मार्केट्स आणि एक्सेप्शन फक्त एक आहे वर्ज ऑफ टर्मिनल मार्केटमध्ये दिल्ली. ठीक आहे. सो होप सो तुम्हाला सगळा पॉइंट व्यवस्थित कळला असेल जो काही असणार आहे तुमचा. कशाचा? मार्केटचा. आता मला सांगा ऑन द बेसिस ऑफ अ लोकेशन सगळ्यांना क्लिअर झालंय का? की कोणाला काही डाउट आहे का ह्याच्यामध्ये की काय अ, समजलं नाहीये किंवा काय? प्लीज मला जरा एकदा कन्फर्मेशन द्या. म्हणजे मी पुढे जाते. ठीक आहे? म्हणजे कोणी हे नका चालू करू प्लीज. माईक नका करू बिकॉज ते खूप डिस्टर्बन्स येतो. माझा आवाज येत नाही तुम्हाला परत. अनिकेत? टाकायला पण त्याला ई-एस टाकायला पण समोरचा किती कष्ट घ्यावे लागतात. हो ना अनिकेत? सो आता नेक्स्ट घेऊ मी. ओके. नेक्स्ट क्लासिफिकेशन आहे तो आहे ऑन द बेसिस ऑफ ओके. ऑन द बेसिस ऑफ एरिया. ओके. एरिया म्हणजे काय, की किती एरिया कव्हर केलाय. म्हणजे आता एखादं मार्केट आहे. त्या मार्केटने किती एरिया कव्हर केलाय, त्याच्या बेसिसवर काय राहतं ते क्लासिफिकेशन राहतं. म्हणजे काय? द सेलर्स युजुअली कम फॉर द ट्रान्झॅक्शन म्हणजे बेसिकली तोच अर्थ राहतो, की एवढा म्हणजे तो जो एरिया असतो तो किती राहतो, की जिथून बायर्स आणि सेलर्स जितक्या एरियांमधून येतायत आपल्याकडे ट्रान्झॅक्शनसाठी आणि मार्केटसाठी त्याच्या वाईज क्लासिफिकेशन पडतं. तर त्याच्यामध्ये 4 प्रकारचे क्लासिफिकेशन राहतात ऑन द बेसिस ऑफ एरिया और कव्हरेज. तर पहिलं राहतं लोकल किंवा विलेज मार्केट. त्याच्यानंतर सेकंड राहतो त्याच्यानंतर थर्ड राहतो तो म्हणजे नॅशनल मार्केट्स आणि जो फोर्थ राहतो त्याला आपण म्हणतो वर्ल्ड मार्केट. काय म्हणतो? वर्ल्ड मार्केट. सो पहिला आहे लोकल और विलेज मार्केट. देन सेकंड आहे रिजनल मार्केट. देन थर्ड इज अ नॅशनल मार्केट्स अँड फोर्थ इज अ वर्ल्ड मार्केट. ओके. सो आता जो पहिला पार्ट आहे ज्याला आपण काय म्हणतोय की लोकल और विलेज मार्केट. आता ह्याच्यामध्ये काय राहणार की जे लोक येणार ना आपल्याकडे म्हणजे बायर्स आणि सेलर्स येणार तर बेसिकली गावभागातून येणार. ओके. रिजनल लेव्हलला काय होणार आहे? ते पुढे बघू. ओके. सो So market in which the buying and selling activities are confined among the buyers and sellers drawn from the
म्हणजे ऐका, नीट सांगते. एक एक्झाम्पल देते. आता एक छोटं गाव आहे. 2 गाव आहेत. ओके. एका गावाचं नाव काय? एका गावाचं नाव आहे तासगाव. ठीक आहे. आणि एका गावाचं नाव आहे एक छोटंसं एक विलेज आहे. दिस इज ॲक्चुअली टाउन. तासगाव इज अ टाउन अँड इरावी इज अ विलेज. ओके. सो जर समजा आता मला काय करायचंय, की एक मार्केटची मार्केट आहे. ठीक आहे. तर आता या लोकल मार्केट माहिती का? तर बेसिकली लोकल किंवा विलेज मार्केट राहणार पहिल्यांदा कुठे? तासगावला. ठीक आहे. तर म्हणजे तासगावमधले जे छोटे-छोटे शेतकरी आहेत, ते त्या मार्केटमध्ये येणार. कशासाठी? विकण्यासाठी त्या गोष्टी खरेदी करण्यासाठी सुद्धा. आणि हे जे येळावीमधले म्हणजे छोटं जे गाव आहे तासगावच्या जवळचंच, तर तिथले जे लोक आहेत, ते पण कुठे येणार? तासगावला येणार. आणि हे जे लोकेशन राहतं म्हणजे हा जो तासगाव, हे जे काही तिथे जे मार्केट राहणार आहे, त्यालाच आपण काय म्हणतो? लोकल मार्केट किंवा विलेज मार्केट. ओके. सो इट्स अबाउट द ओन्ली लोकल आणि विलेज मार्केट. म्हणजे त्या गावातले लोक किंवा शेजारच्या गावातले लोक तिथे येऊन काय करतात? बायिंग आणि सेलिंगच्या ॲक्टिव्हिटीज करतात आणि ह्यालाच काय म्हटलं जातं? लोकल किंवा विलेज मार्केट्स. ठीक आहे. आता ह्याच्यामध्ये ना विलेज मार्केट एक्झिस्ट मोस्टली पेरिशेबल कमोडिटीज इन द स्मॉल लॉट्स. म्हणजे काय? आता पेरिशेबल कमोडिटीज म्हणजे काय? फ्रुट्स राहते, व्हेजिटेबल्स राहते म्हणजे काय? की ज्या कमोडिटीज लवकर खराब होतात. बरोबर आहे. आता बेसिकली तासगावमध्ये जो भाजीपाल्याचा जो बाजार भरतो, ठीक आहे. तर तो जो बाजार असतो तो पेरिशेबल कमोडिटीजचा असतो आणि अशाच बाजाराला किंवा अशाच मार्केटला आपण काय म्हणतो? लोकल किंवा विलेज मार्केट. आणि हा जो मार्केट राहतो ना, ह्याच्यामध्ये जी कमोडिटी येते ना, त्यांचा लॉट कसा राहतो? स्मॉल राहतो. कसा राहतो? स्मॉल. ओके. सो दिस इज फर्स्ट. then सेकंड इज द रिजनल मार्केट. सेकंड कोणता आहे? रिजनल मार्केट. आता या रिजनल मार्केटमध्ये काय होतं, की मार्केट in which buyers and sellers of a commodity are drawn from the larger area than local markets. म्हणजे आता बघा, आता इथे मी तुम्हाला एक्झाम्पल कोणाचं दिलं होतं? तासगावचं. आता तासगावचा डिस्ट्रिक्ट कुठला येतो? सांगली येतो. कुठला येतो? वेट मिनिट. येतो. आणि सांगलीचा जो एरिया आहे हा तासगावपेक्षा कसा आहे? लार्जर आहे. म्हणजे ज्यावेळी एखादं मार्केट सांगलीमध्ये भरणार, म्हणजे सांगलीमध्ये जो बाजार भरतो, त्याला आपण काय म्हणतो? रिजनल मार्केट बिकॉज दॅट एरिया इज लार्जर एरिया दॅन लोकल मार्केट. सो द रिजनल मार्केट इन इंडिया युजुअली एक्झिस्ट फॉर फूड ग्रेन्स. म्हणजे जे काही फूड ग्रेन्स राहते ना, म्हणजे व्हीट असू दे, राईस असू दे, मग हे जर ह्याचं जर मोठं मार्केट जे काय असणार लेव्हलला असतं. ठीक आहे. म्हणजे डिस्ट्रिक्ट म्हणजे रिजनल रिजनल लेव्हलला असतं, ज्याला काय म्हटलं जातं? रिजनल मार्केट. फक्त ह्याच्यामध्ये एकच गोष्ट लक्षात ठेवा. रिजनल मार्केटमध्ये ज्या बायर्स आणि सेलर्स मधले जे काही ॲक्टिव्हिटीज होत राहतात ना, ते लार्जर एरियामध्ये राहतात आणि तो जो एरिया असतो, तो लोकल मार्केटपेक्षा मोठा राहतो आणि बेसिकली फूड ग्रेन्सचं जे काही मार्केट असतं, ते रिजनल मार्केटमध्ये येतं. क्लिअर? त्याच्यानंतर थर्ड आहे नॅशनल मार्केट. आता नॅशनल मार्केट म्हणजे काय, की बायर्स एंड सेलर्स आर द नॅशनल लेव्हल, जे नॅशनल लेव्हलला होतं. म्हणजे काय, द नॅशनल मार्केट्स आर फाउंड इन ड्युरेबल गुड्स. ड्युरेबल गुड्स म्हणजे काय, की जे गुड्स टिकतात. ओके. ज्यांचं ज्यांचं टिकाऊचा जो स्पॅन आहे ना, म्हणजे टिकण्याचा, तो जास्ती आहे. मग हे असे कुठले गुड्स आहेत, जसं की ज्यूट आहे, टी आहे, हे आपण प्रिझर्व्ह करून ठेवू शकतो. पेरिशेबल आहेत का? नाही. सो हे जे काय आहे, हे नॅशनल मार्केटमध्ये. म्हणजे फॉर एक्झाम्पल एक सांगते. जे टी आहे म्हणजे जो चहा आहे ना, तर सगळ्यात म्हणजे चांगला चहा, चांगल्या क्वालिटीचा चहा आपल्या इंडियामध्ये कुठे भेटतो? आसामला. मग आहे ना, त्याला आपण नॅशनल मार्केट म्हणतो. बिकॉज तिथे वेगवेगळ्या कंट्रीमध्ये आपण ते एक्सपोर्ट करू शकतो किंवा इम्पोर्ट करू शकतो किंवा इव्हन नॉट आय एम सो सॉरी इट्स इंटरनॅशनल. आपण इंडिया म्हणजे आसामचा जो चहा आहे तो ऑल ओव्हर इंडियामध्ये डिस्ट्रिब्यूट होणार, राइट? सो नॅशनल लेव्हलला बायर्स आणि सेलर्सच्या ॲक्टिव्हिटी होत राहतात. सो आसामचं जे टीसाठीचं जे मार्केट राहतं ना, त्याला काय म्हणतो आपण? नॅशनल मार्केट. बिकॉज आसाममधला चहा महाराष्ट्रात येणार, तामिळनाडूमध्ये जाणार. म्हणजे कारण की त्या चहाची क्वालिटी खूप चांगली आहे. बरोबर आहे? आणि सगळ्यात जास्ती प्रोडक्शन आसामला होतं. त्याच्यानंतरचे जे चौथा पार्ट पडतो तो आहे वर्ल्ड मार्केट. कुठला? वर्ल्ड मार्केट. मग वर्ल्ड मार्केट म्हणजे काय? अ मार्केट इन व्हिच बायर्स एंड सेलर्स आर ड्रॉन फ्रॉम डिरेक्टली आपण एक्सपोर्ट टाइपमध्ये म्हणायचं आहे. ठीक आहे. अँड धिस इज बिगेस्ट मार्केट्स फ्रॉम एरिया पॉइंट ऑफ व्ह्यू अँड धीस मार्केट्स एक्झिस्ट कमोडिटीज हॅव
म्हणजे काय की ह्याच्यामध्ये जेवढ्या काही कमोडिटीज राहतात ना, तर त्या कमोडिटीजची जी डिमांड असते आणि त्याच्यासाठी जे सप्लाय आपण करतो ना, ते वर्ल्ड वाईड राहतं. म्हणजे जगातल्या सगळ्या लोकांना त्याची डिमांड पण पाहिजे आणि आपल्याला सप्लाय पण करता आला पाहिजे आणि होल वर्ल्डला ह्या बायिंग आणि सेलिंगच्या ऍक्टिव्हिटी होत राहतात. सो दिस इज द 4 टाइप्स ऑन द बेसिस ऑफ एरिया अँड कव्हरेज. ठीक आहे. आता जो थर्ड आहे, तो आहे ऑन द बेसिस ऑफ टाइम स्पॅन म्हणजे मार्केट किती वेळासाठी जाणार आहे. ठीक आहे. सो त्याच्यामध्ये जो फर्स्ट पार्ट आहे तो आहे शॉर्ट पिरियड, देन सेकंड आहे लाँग पिरियड आणि थर्ड आहे सेक्युलर मार्केट. आता हे जे सेक्युलर मार्केट आहे ना त्याचा. ठीक आहे. म्हणजे बाकीचे सगळेच लक्षात ठेवायचे. पण बेसिकली कसं राहते, की मी जितके प्रश्न किंवा मी जे प्रश्न माझ्या डोळ्याखालून एम-सी-क्यू माझे गेलेले आहेत जास्तीच्या जास्तीचे ह्याच्यातले, तर ते मी तुम्हाला थोडेसे हा इम्पोर्टंट आहे, हे थोडंसं जास्त बघा. ह्या पॉइंट ऑफ व्ह्यूनी सांगणार आहे. सो तो तुम्ही व्यवस्थित लक्षात ठेवायचं. ठीक आहे. सो द शॉर्ट पिरियड मार्केट्समध्ये काय येतं, द मार्केट्स व्हिच इस द हेल्ड ओन्ली फॉर फ्यू हॉर्स म्हणजे काय, की आता मी तुम्हाला सांगितलं ना, आता आमच्या तासगावला जो बाजार भरतो ना, तो फ्यू हॉर्समध्येच असतो. म्हणजे एक एक 5-6 तासासाठी किंवा 4-5 तासासाठी तो बाजार काय केला जातो, भरला जातो. म्हणजे फ्यू हॉर्ससाठी ज्यावेळी तो बाजार भरला जातो किंवा जे मार्केट चालतं, आपण त्याला काय म्हणतो शॉर्ट मार्केट. ठीक आहे. सो धिस प्रॉडक्ट विथ दिस मार्केट्स ऑफ हायली पेरिशेबल आणि आता कसं राहते, की आता थोड्याच वेळासाठी आपण बाजार करतो. तर ह्याच्यामध्ये जे प्रॉडक्ट येणार ते पेरिशेबलच येणार. म्हणजे काय, की त्याच्यामध्ये जे प्रॉडक्ट्स राहतात ते असतं फिश राहते. ठीक आहे. फिश राहतात. त्याच्यानंतर विथ मिल्क म्हणजे हे जे काही प्रॉडक्ट आपण ज्यावेळी मार्केटमध्ये आणतो, त्यावेळी त्याचा जो पिरियड सॉरी मार्केटचा टाइप राहतो ऑन द बेसिस ऑफ टाईम स्पॅन तो राहतो शॉर्ट पिरियड टाइम. ठीक आहे. त्याच्यानंतर का तर हे मार्केट फक्त फ्यू अवर्ससाठी चालतं. त्याच्यानंतरचं मार्केट सिस्टम येते ती म्हणजे लाँग पिरियड. आता लाँग पिरियडमध्ये काय, की धिस मार्केट इस अ हेल्ड लाँग पिरियड दॅन शॉर्ट पिरियड म्हणजे शॉर्ट पिरियडपेक्षा जे जास्त वेळ चालत राहतं त्याला काय म्हणतो आपण लाँग पिरियड म्हणजे काय? द कमोडिटीज ट्रेडेड इन धिस मार्केट इस अ फॉर द समटाईम्स म्हणजे आता आपण शॉर्ट पिरियडमध्ये जेवढ्या काही कमोडिटीज आणल्या होत्या त्या खूप पेरिशेबल होत्या, बरं हायली पेरिशेबल होत्या. पण लाँग पिरियडमध्ये मार्केट मला खूप वेळ चालवायचा सो ती जी काही कमोडिटी आहे ना, ती काही वेळासाठी आपण स्टोअर करू शकतो. मग काही वेळासाठी जी कमोडिटी आपण स्टोअर करू शकतो अशा कमोडिटी कुठल्या आहेत? तर फूड ग्रेन्स आणि ऑइल सीड्स. ठीक आहे. सो ऑइल सीड्स आणि फूड ग्रेन्स हे जे काही आहे ना, ते लाँग पिरियडमध्ये राहते. अँड these prices आर governed बाय द बोथ सप्लाय अँड डिमांड फोर्सेस. म्हणजे काय, की आता ह्या ऑइलसीड्सच्या आणि ग्रेन्सच्या ज्या काही किमती राहतात ना, तर आपल्या मार्केटमध्ये त्या ग्रेन्ससाठी किंवा त्या ऑइलसीडसाठी किती डिमांड आहे, ठीक आहे. आणि जितकी डिमांड आहे तितका सप्लाय केला पाहिजेल आणि ह्याच्या वाईज त्याच्या प्राइस ठरतात. बरोबर आहे? सो ह्याला काय म्हटलं जातं लाँग पिरियड मार्केट आणि जे थर्ड आहे त्याला म्हणतो आपण सेक्युलर मार्केट. काय म्हणतो? सेक्युलर मार्केट. सेक्युलर मार्केट म्हणजे काय, की ते मार्केट पर्मनंटच राहते. पर्मनंट. म्हणजे आता ना, म्हणजे बेसिकली हे एक्झाम्पल खूप आधीपासून देते म्हणून तेच सांगते, की आता आमच्या तासगावमध्ये ज्यावेळी काय होतं, की म्हणजे ग्रेप्सचं खूप सारं प्रोडक्शन आमच्या तासगावच्या पूर्ण सगळ्या म्हणजे ग्रेप्स म्हणजे जो काही बेदाणा आहे, रेझिन्स आहे, तो आमच्या साइडला बनतो. बरोबर आहे. सो आता तिथे ना म्हणजे काय आहे, की जे काही काय म्हणतात ते व्यापाराचा जो काही संघ राहतो, तो काय राहतो, की बेदाण्याचा जो जो काही मार्केट आहे, तो पर्मनंट राहतो. का तर तिथे ती कमोडिटी काय राहते, ड्युरेबल राहते आणि आम्ही ती खूप स्टोअर करू शकतो. म्हणजे वेगवेगळे खूप सारे स्टोरेज आहेत तिथे आणि मेनी इयर्स म्हणजे खूप सारे वर्षापासून आम्ही ते स्टोअर करू शकतो आणि बेदाणा असा आहे, की आपण स्टोअर करून तो काय करू शकतो, आपण मार्केटमध्ये ठेवू शकतो. सो असं जे मार्केट राहतं, जे पर्मनंट असतं, त्याला काय म्हटलं जातं, सेक्युरेट मार्केट. ठीक आहे. आता हे रेझिन्सचं एक गुड राहता किंवा मशिनरी राहता. हे जे काय आहे ते आपण पर्मनंटली ठेवू शकतो. आता मशिनरीचं म्हणजे काय, की आता तुम्ही ज्यावेळी ट्रॅक्टर किंवा जी घ्यायला जाता, त्याचं जे शॉप राहतं, त्याचे जे मार्केट्स राहतात, ते पर्मनंट राहतात. ते आज आहे तर उद्या बंद पडणार आहे का? नाही. सो ह्याला काय म्हणतात? सेक्युलर मार्केट आणि हे जे क्लासिफिकेशन झालंय शॉर्ट टर्म परत लाँग पिरियड त्याच्यानंतर सेक्युलर त्याला काय म्हणतो आपण ऑन द बेसिस ऑफ टाईम स्पॅन. क्लिअर? आता जो फोर्थ ऑन द बेसिस ऑफ द व्हॉल्यूम ऑफ ट्रान्झॅक्शन. व्हॉल्यूम ऑफ ट्रान्झॅक्शनमध्ये आपण 2 प्रकार पाडतो. एक असतो होलसेल मार्केट्स आणि दुसरा असतो रिटेल मार्केट्स. मला असं वाटतं बेसिकली तुम्हाला ह्या मार्केट सिस्टमबद्दल माहिती असेल. ठीक आहे. तर कारण की आता आपण खूप सारे लोक आहेत, की काय करतोय, की होलसेलरकडून आपण माल घेतो किंवा रिटेलरकडून माल घेतो. ठीक आहे. तर
ह्या गोष्टी काय होतात म्हणजे बेसिकली तुम्हाला माहिती आहे, की कुठल्या लेव्हलचं ट्रान्झॅक्शन ह्यांच्यामध्ये चालत राहतं. म्हणजे बघा, ज्यावेळी आता चेन तुम्हाला मी समजावली. पहिल्यांदा प्रोड्युसर किंवा फार्मर राहतो, त्याच्यानंतर येतो होलसेलर, मग येतो रिटेलर. ठीक आहे. आता होलसेल मार्केटमध्ये काय होतं, की होलसेल मार्केट सोल्ड इन अ लार्ज लॉट्स अँड बल्क. म्हणजे आता मी आधीच सांगितलं होतं तुम्हाला, मी काल तुळशीबागेचं एक्झाम्पल दिलं होतं, बरोबर आहे? की तिथे खूप असं जास्त लॉट्समध्ये आणि बल्कमध्ये तो जे काही कमोडिटीज येत राहतात, बरोबर आहे? आणि ट्रान्झॅक्शन इन दिस मार्केट टेक्स प्लेस मेनली बिटवीन द ट्रेडर्स. ट्रेडर्स म्हणजे काय? की जे काही बिझनेसमन असतात ना, त्यांच्यामध्ये होत राहतं. आता मला एक गोष्ट सांगा, खाली जो रिटेलर दिलाय, रिटेल मार्केटमध्ये कोण असणार आहे? रिटेलर असणार आहे. तो रिटेलर स्वतः बिझनेसमनच असतो ना. ठीक आहे. आणि एखादा प्रोड्यूस करणारा जो पर्सन असतो किंवा होलसेलर असतो, तो पण ट्रेडरच असतो. सो ह्यांच्यामध्ये जे काही ट्रान्झॅक्शन होतं, त्याला काय म्हटलं जातं, ते जे म्हणजे मार्केटमध्ये त्यांचं जे ट्रान्झॅक्शन होतं, ते ट्रेडर्समध्ये होतं. ठीक आहे. आणि ह्याच्यामध्ये जितकी काही कमोडिटी येते, ती बल्कमध्ये असते आणि ह्याला काय म्हटलं जातं, अ, होलसेल मार्केट. आणि आता वर जे दिलंय ना, ऑन द बेसिस ऑफ व्हॉल्यूम ऑफ ट्रान्झॅक्शन. मगाशी मी थोडा त्याचा वेगळा मीनिंग बोलत होती. तर व्हॉल्यूम ऑफ अ ट्रान्झॅक्शन म्हणजे काय, की ज्यावेळी कमोडिटी येते, तेव्हा तुम्ही ट्रान्झॅक्शन करता, बरोबर आहे. मग ती कमोडिटीचा व्हॉल्यूम किती आहे, ह्याच्यावर मार्केट ठरतं. ठीक आहे. सो सेकंड आहे त्याच्यातला रिटेल मार्केट्स. रिटेल मार्केट्स म्हणजे काय? रिटेल मार्केट्स इज वन व्हिच कमोडिटी बॉट बाय द सोल्ड बाय कन्झ्युमर ॲज पर इट्स रिक्वायरमेंट्स. म्हणजे काय? की आता मला एक गोष्ट सांगा. रिटेलर मार्केट म्हणजे काय? की एखादं फॉर एक्झाम्पल एखादं जनरल शॉप. ओके. म्हणजे आपल्याला समजा मला आता सॉल्ट हवाय. ठीक आहे. मला सॉल्ट हवाय, मला पीनट्स हवेत. ठीक आहे. तर माझी जितकी रिक्वायरमेंट आहे, मी जाणार तर शॉपमधून विकत घेऊन येणार. ठीक आहे. मी बल्कमध्ये आणून ठेवणार आहे का? नाही. सो अशा पद्धतीचं जे मार्केट्स असतं ना, त्याला रिटेल मार्केट म्हणतात. त्याच्यानंतर ट्रान्झॅक्शन इन दिस मार्केट टेक्स प्लेस बिटवीन द रिटेलर्स अँड कन्झ्युमर्स. म्हणजे मी आता स्वतः बोलली, की मला सॉल्ट आणि पीनट हवंय, बरोबर आहे. तर मी कन्झ्युमर राहते आणि जो तो तिकडे आहे ना रिटेल मार्केट चालवतो, त्याचं नाव काय? तर रिटेलर. आणि ह्यांच्यामध्ये काय होत राहतं म्हणजे माझ्यात आणि त्याच्यात काय होणार? ट्रान्झॅक्शन होत राहणार. अँड धिस रिटेलर्स पर्चेस इन द होलसेल लॉट्स ऑफ द कन्झ्युमर्स. म्हणजे कसं होत असतं, की हा रिटेलर खूप हुशार असतो. तो काय करतो माहितीये का? आता होलसेलरकडे जातो. त्याच्याकडून बल्कमध्ये तो काही जो काही कमोडिटी आहे ना, तो घेऊन येतो एकदम स्वस्त दरामध्ये. ठीक आहे. आणि तो आणल्यानंतर तो काय करतो, की तो स्वतः शॉप लावून त्याच्यामध्ये ती जी होलसेलमध्ये आलेली म्हणजे बल्कमध्ये आणलेली कमोडिटीजच्या प्राइजेस वाढवतो आणि स्मॉल लॉट्समध्ये विकतो. स्मॉल लॉट्समध्ये का विकतो? कारण की जसं काही लोकांच्या रिक्वायरमेंट राहतात ना, त्याच्या वाईज तो काय करतो? विकतो. सो त्याचा प्राइस म्हणजे कारण की तो स्मॉल लॉटमध्ये विकतो सो त्याची प्राइस कमी राहणार आहे. बरोबर आहे. कारण की आपल्या मार्केटमध्ये जितकी एखाद्या कमोडिटीची क्वांटिटी जास्त राहते, त्याची प्राइस ही काय राहते? कमी राहते आणि क्वांटिटी जितकी कमी राहणार आहे, त्याची प्राइस जास्त राहणार आहे. ठीक आहे. सो धिस मार्केट्स इज अ व्हेरी निअर टू द कन्झ्युमर्स. आणि हे जे मार्केट राहतं, हे काय राहतं? ते जे काही काय म्हणतात ते कन्झ्युमरच्या निअर राहतं. म्हणजे जेणेकरून पटकन त्याला ते अवेलेबल झालं पाहिजे. ठीक आहे. म्हणजे ती काय जी काही कमोडिटी त्याला लागते, ती पटकन त्याला अवेलेबल होते. ठीक आहे. सो धिस इज अबाउट होलसेल मार्केट अँड रिटेल मार्केट. सो एकदा मी परत अजून एकदा रिकॉल करते फक्त त्याच्या काय करतीये टायटल्स. सो बेसिकली 4 बेसिसवर क्लासिफिकेशन मी आता सध्या बघितलंय. ठीक आहे. ऑन द बेसिस ऑफ लोकेशनवर एकूण सध्या 5 प्रकार पडतात. व्हिलेज मार्केट पडतं, प्रायमरी होलसेल मार्केट पडतं, सेकंडरी पडतं, सेकंडरी होलसेल मार्केट पडतं, टर्मिनल मार्केट्स पडतं आणि सीबोर्ड मार्केट पडतं. क्लिअर? प्रत्येक मार्केट सिस्टममध्ये काय-काय आहे हे मी व्यवस्थित सांगितलेलं आहे. त्याच्यानंतर जे सेकंड बेसिसवर पडतं त्याला आपण म्हणतो ऑन द बेसिस ऑफ एरिया अँड कव्हरेज. ह्याच्यामध्ये परत किती प्रकार पडतात? 4. लोकल, रिजनल, नॅशनल. ओके. ॲक्चुअली आणि वर्ल्ड. ओके. आणि वर्ल्ड असे 4 प्रकार पडतात. ठीक आहे. त्याच्यानंतर तिसरा जो आहे तो टाईम स्पॅन. आणि टाईम स्पॅन वाईज शॉर्ट पिरियड मार्केट पडतं, लाँग पिरियड मार्केट पडतं आणि जे तिसरं राहतं त्याला आपण म्हणतो सेक्युलर मार्केट. ठीक आहे. आणि ऑन द बेसिस ऑफ व्हॉल्यूम म्हणजे ते जे काही कमोडिटी आहे त्याचा जितका व्हॉल्यूम असणार आहे त्याच्यावर परत 2 प्रकार पडतात. म्हणजे होलसेल मार्केट पडतं आणि रिटेल मार्केट पडतं. ठीक आहे. आता बघायचं आपल्याला नेचर ऑफ ट्रान्झॅक्शन. नेचर ऑफ अ ट्रान्झॅक्शन म्हणजे काय, की ठीक आहे. जोपर्यंत मी पुढे जातेय तोपर्यंत एकदा फक्त मला परत अजून एकदा कन्फर्मेशन द्या, की यू आर ओके विथ धिस. म्हणजे तुम्हाला काही डाउट आहे का? खूप फास्ट होतंय का? मला फक्त जरा एकदा सांगा. म्हणजे कसं होतं, मला ते थोडंसं चेक करावं लागतं, की स्टुडंट क्लिअर. येस क्लिअर मॅम. ओके. स्नेहा. स्नेहा काय कळतंय का सगळं व्यवस्थित? तुम्हाला काय याच्यामध्ये डाउट राहतोय का? समजत नाहीये असं काय होतंय का?
थोडंसं हळू घेऊ का? म्हणजे तुम्ही हँड रिटन काढत असाल का? कोणाला काही अनिकेत, स्पीड ओके का? ओके. पुढे जायचं? बोर नाही होत आहे ना? नो. अनिकेत बोर होतंय? ठीक आहे. नाही होत. सो नेक्स्ट. That is the next classification on the basis of, just wait a minute, on the basis of nature of transaction. ठीक आहे. सो नेचर ऑफ अ ट्रान्झॅक्शन म्हणजे काय, की आता ट्रान्झॅक्शन कोणाचं होणार आहे? त्या कमोडिटीचं. कोणाचं होणार आहे? कमोडिटीचं. आणि ज्यावेळी आता पैसे आपण देतो, आता म्हणजे मी एखादी वस्तू घेतली आणि मी त्याच्या बदले पैसे देणार आहे, राइट? सो ज्यावेळी मी पैसे देते, तेव्हा त्याचं नेचर कसं राहणार आहे किंवा कधी देणार आहे, बरोबर आहे? सो ह्याला काय म्हटलं जातं? नेचर ऑफ ट्रान्झॅक्शन. ठीक आहे. सो द मार्केट विच आर बेस्ड ऑन द टाइप ऑफ ट्रान्झॅक्शन, म्हणजे कुठल्या टाइपमध्ये आपण त्या म्हणजे त्या लोकांबरोबर आपण ट्रान्झॅक्शन करतो. तर त्याच्यामध्ये बेसिकली 2 प्रकार पडतात. त्याला म्हणतो स्पॉट और कॅश मार्केट. म्हणजे स्पॉट मार्केटलाच आपण कॅश मार्केट म्हणतोय. हे लक्षात ठेवा. कारण की कधीतरी फक्त स्पॉट विचारलं जाईल आणि कॅश विचारलं जाईल. तर तुम्हाला कळलं पाहिजे की स्पॉटलाच कॅश म्हणतात, कॅशला स्पॉट म्हणतात. ठीक आहे, हे विसरायचं नाही. ठीक आहे. सो जो पहिला आहे त्याला काय म्हणतो आपण? सेकंड आहे त्याला आपण काय म्हणतो? फॉरवर्ड मार्केट. ठीक आहे. सो जे स्पॉट आणि कॅश मार्केट आहे ना, त्याच्यामध्ये काय होतं, की मार्केट इन व्हिच गुड्स आर एक्सचेंज्ड फॉर मनी इमिडिएटली आफ्टर द सेल. म्हणजे काय, की आता काय झालं माहिती आहे का? आता एक एक्झाम्पल घेऊया आपण इथे. ठीक आहे. एक एक्झाम्पल घेऊया. मी मार्केटमध्ये गेले. ठीक आहे. मी स्वतः मार्केटमध्ये गेलेली आहे. नीट ऐका. आता मी काय केले, की चला माझा खूप चांगला पगार झाला होता आणि मी ठरवलं चला 10,000 चे 10,000 चे मला कपडे घ्यायचे होते. सो मी काय केलं, की मी मार्केटमध्ये गेली. मार्केटमध्ये मी 10,000 चे सगळे काय केले, पर्चेस केले आणि इमिडिएटली जेव्हा सेलिंग झाला तर मी डायरेक्ट काउंटरला जाऊन 10,000 पे केले. आणि ते जे मार्केटचं सिस्टम असतं ना, ते जे मार्केटची सिस्टम मी केली त्याला म्हणतात स्पॉट और कॅश मार्केट. बेसिकली आपण ह्याच सिस्टमनी जातो. बरोबर आहे, की मी नाही, तुम्ही सगळे पण ह्याच सिस्टमनी जाता. म्हणजे काय, की एखादं गुड आपण घेतलं, की लगेच आफ्टर इमिडिएटली आपण ते जे सेल झालेलं असतं त्याच्यानंतर लगेच आपण त्याला पैसे आपले परत देऊन टाकतो. त्याला काय म्हटलं जातं? स्पॉट और कॅश मार्केट. क्लिअर? आता दुसरं फॉरवर्ड मार्केट. फॉरवर्ड मार्केट म्हणजे काय? अ मार्केट इन व्हिच द पर्चेस टेक्स प्लेस. म्हणजे काय, की ज्यावेळी त्या मार्केटमध्ये आपण कमोडिटी काय करतो, सेल करतो किंवा पर्चेस करतो, तेव्हा आपण त्या ॲट अ टाईम ऑफ टी म्हणजे काय? ऐका, एक्सचेंज ऑफ अ कमोडिटी टेक्स प्लेस ऑन सम दॅट इस द टाईम T+1. म्हणजे ऐका, आता काय झालं, की ज्यावेळी आपण एखादी कमोडिटी आत्ता म्हणजे फॉर एक्झाम्पल आज डेट किती आहे? 20. ठीक आहे. तर 20 डिसेंबरला मी काय केलं, एक सेल केली. सेल केली आणि सॉरी येस, सेल केली आणि ती सेल केलेली कमोडिटी आहे, त्याचे जे काही पैसे आहेत, ते कधी येणार आहेत? 25 डिसेंबरला. म्हणजे काय, की फ्युचरमध्ये आणि फ्युचरमध्ये त्या त्याचा टाईम काय असतो? T+1. काय असतो? T+1 आणि ह्याला काय म्हटलं जातं? फॉरवर्ड मार्केट. म्हणजे काय, की जर समजा मी 20 तारखेला सेल आउट केलाय तो प्रॉडक्ट, तर मला त्याचे पैसे हे फ्युचरमध्ये येणार स्पेसिफिक डेटला म्हणजे 25 डिसेंबरला फॉर एक्झाम्पल येणार आहेत. तर अशा पद्धतीच्या मार्केटला आपण काय म्हणतो? फॉरवर्ड मार्केट आणि त्याचा जो टाईम असतो, ठीक आहे, पैसे फ्युचरमध्ये ते पैसे येणार असतात. सो आपण ह्याला काय म्हणतो? फॉरवर्ड मार्केट. अँड देअर आर मे नॉट बी एनी एक्सचेंज ऑफ अ कमोडिटी इन्स्टेड ऑफ म्हणजे मोस्टली कसं होतं, की ह्या पद्धतीने मार्केट खूप स्लोली चालतं. कारण की कसं असतं, की प्रत्येक वेळी स्पेसिफाईड टाईमला ती गोष्ट येईल म्हणजे ती पैसे येतीलच. ह्याची गॅरंटी कधी-कधी राहत नाही. सो फॉरवर्ड मार्केट म्हणजे काय, की सेल आउट आज झालं तर पैसे फ्युचरमध्ये येतात आणि स्पॉट किंवा कॅश मार्केट म्हणजे की आत्ता सेल आउट झाला ना, की लगेच सेल आउट झाल्या-झाल्या मी तुम्हाला पैसे देणार. ठीक आहे. सो ह्याला काय म्हटलं जातं? ऑन द बेसिस ऑफ नेचर ऑफ ट्रान्झॅक्शन ज्याच्यामध्ये 2 प्रकार पडतात स्पॉट आणि फॉरवर्ड. ठीक आहे. सो आता जो नेक्स्ट आहे त्याला म्हणतो आपण ऑन द बेसिस ऑफ नंबर ऑफ कमोडिटीज इन विच ट्रान्झॅक्शन टेक्स प्लेस. म्हणजे काय, की आता ज्यावेळी मी ट्रान्झॅक्शन करते, ज्यावेळी कमोडिटी माझ्या मार्केटमध्ये आणतीये ना, तर तेव्हा किती कमोडिटीज आहेत ह्याच्यावर बेसिकली काय होतं क्लासिफिकेशन पडतं. म्हणजे काय, त्याचा जो पहिला
जो काही पहिला त्याचा टाइप आहे तो आहे जनरल मार्केट आणि जो सेकंड आहे त्याला म्हणतो आपण स्पेशलाइज्ड मार्केट. काय म्हणतो? स्पेशलाइज्ड मार्केट. सो द मार्केट मे बी जनरल और स्पेशलाइज्ड ऑन द बेसिस ऑफ नंबर ऑफ कमोडिटीज. आता जनरल मार्केटमध्ये काय होतं, की ह्या मार्केटमध्ये ऑल टाइप्स ऑफ कमोडिटीज असतात. म्हणजे ॲक्चुअली इट्स नॉट नंबर. ओके, ठीक है. इट्स अबाउट नंबर. डन, डन. कुछ प्रॉब्लेम नाहीये. इट्स करेक्ट. ओके. सो जनरल मार्केटमध्ये काय राहतं, की ती जी कमोडिटी राहते, ऑल म्हणजे काय, की त्याच्यामध्ये फूड ग्रेन राहतात, ऑil सीड्स पण असतात, गुड म्हणजे शुगर म्हणजे कॅश क्रॉप जे असतात ते पण राहतात. सो सगळ्या प्रकारचे क्रॉप्स असतात आणि सगळ्या प्रकारचे कमोडिटीज असतात आणि सगळ्या प्रकारच्या सोल्ड करतो, तर त्याला काय म्हटलं जातं, जनरल मार्केट म्हटलं जातं. मार्केट डील्स इन लार्ज नंबर ऑफ कमोडिटीज आणि खूप साऱ्या कमोडिटीज आपण त्या मार्केटमध्ये आणू शकतो. आणि स्पेशलाइज्ड मार्केट म्हणजे काय? एखाद दुसऱ्या कमोडिटीसाठी असतं. म्हणजे काय? फॉर एक्झाम्पल हळदीचं मार्केट, फॉर एक्झाम्पल आंब्याचं मार्केट म्हणजे जिथे फक्त मँगोज विकले जातात. ठीक आहे. सो द ट्रान्झॅक्शन टेक्स आता ते जे मार्केट आहे ना, त्याच्यामध्ये फक्त हळदच विकली जाते. ठीक आहे. असं जे मार्केट असतं त्याला आपण स्पेशलाइज्ड मार्केट म्हणतो. आणि अशा मार्केटमध्ये गहू पण आहेत, त्याच्यानंतर अ, वेगवेगळे शुगर क्रॉप्स आहेत, फायबर क्रॉप्स आहेत, हे सगळेच प्रकारचे क्रॉप्स आहेत. सॉरी, सगळ्या क्रॉप्सचं तिथे कमोडिटीज आहेत. सगळ्या प्रकारच्या क्रॉप्सच्या तिथे कमोडिटीज आहेत. तर आपण जनरल मार्केट म्हणतो. आणि एखाद्याच कमोडिटीचं जर समजा तिथे असेल, तर आपण त्याला काय म्हणतो? स्पेशलाइज्ड मार्केटिंग. अँड फॉर एव्हरी ग्रुप ऑफ कमोडिटी बेसिकली काय होतं, की प्रत्येक पद्धती म्हणजे प्रत्येक ग्रुपची जी काही कम्युनिटी आहे ना, तर त्याच्यासाठी सेपरेट मार्केट आहे. आणि द एक्झाम्पल्स ऑफ द फूड ग्रेन्स मार्केट, त्याच्यानंतर व्हेजिटेबल मार्केट्स, वूल मार्केट्स एंड कॉटन मार्केट्स म्हणजे काय, की फक्त धान्यांचं मार्केट वेगळं, व्हेजिटेबलचं मार्केट वेगळं, त्याच्यानंतर वूल वूल जे मिळतं त्याचं मार्केट वेगळं. म्हणजे लोकरीचं जे काही मार्केट असतं ते वेगळं राहतं. परत कॉटनचं मार्केट वेगळं राहतं. ठीक आहे. आणि हे जे सेपरेट राहतं ना त्याला म्हणतात स्पेशलाइज्ड आणि जनरलमध्ये सगळे राहतात. ठीक आहे. ऐका, जनरलमध्ये ऑल टाइप ऑफ कमोडिटी असतात आणि स्पेशलाइज्डमध्ये 1 किंवा 2 कमोडिटीज फक्त असतात मार्केटमध्ये. आलं लक्षात? आता जो नेक्स्ट आहे तो ऑन द बेसिस ऑफ अ डिग्री ऑफ अ कॉम्पिटिशन. डिग्री ऑफ अ कॉम्पिटिशन म्हणजे काय, की ज्यावेळी आता मला एक गोष्ट सांगा, आता मार्केटमध्ये फक्त एकटाच असतो का? एकच सेलर असतो का? दुसरा पण सेलर असतो. म्हणजे त्याची कम्युनिटी सेम असू शकते. ठीक आहे. किंवा अजून वेगळा असेल आणि एकमेकांच्यात कॉम्पिटिशन राहते. बाबा तुझा बिझनेस चांगला राहतोय का माझा बिझनेस चांगला राहतो. सो अशा सिच्युएशनमध्ये पण काय होतात, वेगवेगळे क्लासिफिकेशन पडतात. ठीक आहे. सो त्याच्यामध्ये पहिलं क्लासिफिकेशन आहे ते आहे परफेक्ट मार्केट. त्याच्यानंतर सेकंड आहे इम्परफेक्ट मार्केट. त्याच्यामध्ये इम्परफेक्ट मार्केटमध्ये परत अजून प्रकार पडतात. मोनोपोली मार्केट, त्याच्यानंतर ड्युओपोली मार्केट, त्याच्यानंतर ऑलिगोपोली, त्याच्यानंतर मोनोपोलिस्टिक कॉम्पिटिशन. ठीक आहे. आता फक्त एक मला महत्त्वाची सूचना द्यायची आहे तुम्हाला, की आत्ता आय नो धिस लाईव्हला खूप कमी आहेत. मला माहीत नाही त्यांचा काय इश्यू झालाय. सो काल परत वारंवार त्यांना मी इन्स्ट्रक्शन्स देऊन सुद्धा ते लोक इथे नाहीयेत लाईव्हला. सो माझा काही लॉस नाहीये. त्यांनी जरी ऑनलाईन म्हणजे ऑफलाईन बघत असले तरी वेल एंड गुड. पण प्लीज त्यांनी ह्या गोष्टी ऑफलाईन बघाव्यात. जर त्यांना ते रेकॉर्डेड फॉर्मॅटमध्ये पाहायचं असेल तर. पण एक गोष्ट मला काय सांगायची आहे, की आत्ता जो मी प्रकार घेणार आहे ऑन द बेसिस ऑफ डिग्री कॉम्पिटिशन मोस्ट म्हणजे त्याची मी डिग्री सांगू शकत नाही इतका इम्पोर्टंट. म्हणजे आता मी जितके काही म्हणजे परफेक्ट, इम्परफेक्टमध्ये परत मोनो, डिओ, ओलिगो आणि मोनोपोलिस्टिक ह्याच्यावर दरवर्षी प्रश्न फ्रेम होतो म्हणजे होतो. म्हणजे येणारे 5 ते 7 मिनिटं मी जे तुम्हाला मार्केटबद्दल सांगणार आहे, ते डोक्यात फिक्स करून घ्यायचं कारण की 2 मार्क्स फिक्स आहेत. आणि 2 मार्क्स घेण्यासाठी म्हणजे बेसिकली एकच क्वेशन पडतो ह्याच्यामधला. ठीक आहे. म्हणजे हा जो पॉइंट घेणार आहे परफेक्ट वगैरे ब्ला, ब्ला, ब्ला. त्याच्यातला एकच क्वेशन पडतो. पण तो 2 मार्क देणार आहे. सो डोंट गेट लाईटली. आणि ह्याच्यावर तर पडतोच पडतो. दरवर्षी पडतो. ठीक आहे. सो आता फक्त व्यवस्थित लक्ष देऊन हा पॉइंट करायचा आहे. ठीक आहे. पण बिफोर तिकडे जायच्या अगोदर परत मला अजून एकदा कन्फर्मेशन घ्यायचं आहे, की सगळ्यांना पॉइंट क्लिअर आहे का? कारण की कसं होतं, की मी बोलत जाते समोर, पण तिकडे मुलांना कधी-कधी आवाज येत नाही. सो मला परत बॅकला जाऊन ती गोष्ट हे करावी लागतीये. अजून एकदा मला कन्फर्मेशन द्या, की तुम्हाला सगळा पार्ट क्लिअर आहे का? आता मी जो सांगितला तो क्लिअर आहे.
सो जो ठीक आहे. जो खूप महत्वाचा आहे. तो आपण स्टार्ट करतोय. दॅट इस द एक मिनिट. ऑन द बेसिस ऑफ डिग्री ऑफ कॉम्पिटिशन म्हणजे मार्केटमध्ये एकमेकांसोबत जशी कॉम्पिटिशन राहते ना, त्याच्या वाईज ते क्लासिफिकेशन पडतं. बेसिकली पहिलं जे मेन क्लासिफिकेशन आहे त्याच्यामध्ये 2 प्रकार पडतात. एक येतं परफेक्ट मार्केट आणि दुसरं येतं इम्परफेक्ट मार्केट. ज्यावेळी मी ती गोष्ट बोलतीये ना, मला लिहायची खूप कमी सवय आहे. सो प्लीज स्क्रीनवर सतत की मॅडम काहीतरी लिहितील, मग तीच गोष्ट आम्ही लिहू. मॅडम एखादी गोष्ट अंडरलाईन करतील, तीच गोष्ट आम्ही लिहू. असं करू नका. अशा खूप साऱ्या गोष्टी मी बोलता-बोलता सांगत असते. फक्त ना मी खूप लाईटली सांगते म्हणून त्याला लाईटली नाही घ्यायचं. ते जरा नीट ऐका. ते लाईटली सांगते कारण की तुम्हाला ती गोष्ट ईझी वाटावी. ठीक आहे? म्हणून ते मी लाईटली सांगतेय. सो परफेक्ट मार्केटमध्ये आता बेसिकली काय होतं, की सर्टन कंडिशन्स राहतात. पहिल्यांदा काय होतं, सर्टन कंडिशन्स राहतात. सर्टन कंडिशन म्हणजे काय, की मार्केटमध्ये आता काय कॉम्पिटिशन आहे. असं समजा, की मार्केटमध्ये कॉम्पिटिशन आहे किंवा मार्केटमध्ये काय राहतात 2 म्हणजे मार्केटमध्ये ॲक्टिव्हिटीज करण्यासाठी बेसिकली 2 लोक असतात. ठीक आहे. एक असतो बायर आणि दुसरा असतो सेलर. सेलर म्हणजे काय? जो विकतो आणि बायर म्हणजे जो विकत घेतो. करेक्ट. पण ज्यावेळी परफेक्ट मार्केट असतं, ते ओळखण्यासाठी सर्टन कंडिशन असतात. म्हणजे काय? जर त्या मार्केटमध्ये हे बायर्स आणि सेलर्स हे लार्ज नंबरमध्ये दिसत असतील, खूप मोठ्या प्रमाणात असतील ना, तर ते मार्केट राहतं परफेक्ट मार्केट. ठीक आहे. सगळ्यात इम्पोर्टंट पार्ट परफेक्ट मार्केटसाठी. जितके काही आहेत ना तुमच्या मार्केटमध्ये, त्यांना परफेक्ट नॉलेज राहतं. कशाचं? मार्केटमध्ये असलेल्या डिमांड्सचं, मार्केटमध्ये असलेल्या सप्लायचं आणि मार्केट्सचं. नीट गोष्ट ऐका. बेसिकली ह्या खूप इम्पोर्टंट आहेत. मार्केटमध्ये ज्यावेळी एखाद्या कमोडिटीसाठी डिमांड राहते, एखाद्या कमोडिटीसाठी सप्लाय राहतो, एखाद्या कमोडिटीची प्राइस असते ना आणि ह्याचं ज्यावेळी तुम्हाला नॉलेज असतं, त्या नॉलेजला काय म्हटलं जातं? मार्केट नॉलेज. आणि हे मार्केट नॉलेज ज्या पर्सनला चांगलं माहिती असणार, तो त्या मार्केटमध्ये सगळ्यात अपमध्ये असणार. ओके. सो परफेक्ट मार्केटमध्ये जे काही नॉलेज राहणार आहे, ते परफेक्ट नॉलेज राहतं डिमांडचं, सप्लायचं, प्राइसेसचं आणि हे सगळ्या बायर्सना, सगळ्या सेलर्सना माहिती असतं. म्हणजे हे नॉलेज सगळ्यांकडे असतं. ठीक आहे. ही काय झाली दुसरी कंडिशन झाली. तिसरी कंडिशन काय? द प्राइसेस ॲट एनी वन टाईम आर युनिफॉर्म ओव्हर plus or minus of a cost getting supplies from the surplus to deficient areas म्हणजे काय जिओग्राफिकल एरिया म्हणजे काय की फॉर एक्झाम्पल सांगलीचा साईड साताराचा साईड किंवा काय बोलतो आपण त्याला कोल्हापूरचा साईड हा एक सेम जिओग्राफिकल रिजन राहतो ना म्हणजे पश्चिम महाराष्ट्र. सो पश्चिम महाराष्ट्रामध्ये जर एखादी कमोडिटी असेल ना तर त्याचा प्राइस थोडा युनिफॉर्म राहतो. म्हणजे ऐका एखाद्या कमोडिटीची प्राइस पश्चिम महाराष्ट्रामध्ये जितकी आहे ती युनिफॉर्म राहते. म्हणजे थोडा एक प्लस मायनस होईल थोडाफार. पण त्याच्यापेक्षा थोडी जास्त आणि कमी ही सगळ्यात जास्त डिफरन्स हा दुसऱ्या रिजनमध्ये राहतो. ठीक आहे. त्याच्यानंतर तिसरा द प्राइसेस आर युनिफॉर्म ॲट पिरियड्स ऑफ टाईम. ओके. तर तेच वाक्य आहे. त्याच्यानंतर थर्ड आहे द प्राइसेस ऑफ डिफरंट फॉर्म्स ऑफ अ प्रॉडक्ट आर युनिफॉर्म म्हणजे काय की तुमच्याकडे जो प्रॉडक्ट त्याचा जरी डिफरंट जरी फॉर्म असेल तर ते असतं. म्हणजे काय की इथे आपल्याला काय सांगितलंय की प्राइजेस त्या जिओग्राफिकल एरिया वाईज पण युनिफॉर्म असतात आणि प्रॉडक्ट जरी डिफरंट जरी असला तरी तो युनिफॉर्म राहतो. थोडंसं प्लस मायनस होईल म्हणजे एखाद दुसऱ्या प्रॉडक्टमध्ये कन्व्हर्टिंग होऊ शकतं तेवढं. पण प्राइजेस बेसिकली युनिफॉर्म असतात. कशामध्ये? परफेक्ट मार्केटमध्ये. आलं लक्षात? आता जो नेक्स्ट पार्ट येतो त्याला आपण काय म्हणतो? इम्परफेक्ट मार्केट. कुठलं मार्केट? इम्परफेक्ट मार्केट. आता काय की मार्केट इन विच कंडिशन आर द परफेक्ट कॉम्पिटिशन आर परफेक्ट मार्केट म्हणजे ऐका, ज्या गोष्टी परफेक्ट मार्केटमध्ये आहेत, जे कॅरेक्टर्स परफेक्ट मार्केटमध्ये आहेत, ते कॅरेक्टर्स आमच्या ह्या मार्केटमध्ये तर नाहीयेत आणि म्हणजे काय, की ते कॅरेक्टर ह्याच्यामध्ये लॅक झालेलं आहे आणि हे कॅरेक्टर जर असे म्हणजे परफेक्ट मार्केटचे कॅरेक्टर्स ज्या मार्केटमध्ये नसतात, त्या मार्केट्सना काय म्हटलं जातं? इम्परफेक्ट मार्केट. अंडरस्टँड? त्याच्यानंतर आता
इथे क्लासिफिकेशन म्हणजे आता इम्परफेक्ट मध्ये पण क्लासिफिकेशन पडतं. पण आता याचे क्लासिफिकेशन पडतं ना, ह्याच्या इम्परफेक्शननीच पडतं. म्हणजे काय, की त्याचं जे इम्परफेक्शन आहे, म्हणजे काहीच परफेक्शन नाहीये, त्याची जी डिग्री आहे ना, त्याच्यावर परत काय पडतं, क्लासिफिकेशन पडतं. सो त्याचा जो पहिला पार्ट आहे, त्याला म्हणतो आपण मोनोपोली मार्केट. सेकंड आहे डिओपोली मार्केट. थर्ड आहे ऑलिगोपोली मार्केट. त्याच्यानंतर सर्वात महत्वाचं कॉम्पिटिशन, त्याला म्हणतो आपण मोनोपोलिस्टिक कॉम्पिटिशन. ठीक आहे. सो किती झाले बेसिकली? 1, 2, 3, 4. इम्परफेक्ट मध्ये परत 4 प्रकार पडतात. मोनोपोली, डिओपोली, ऑलिगोपोली आणि मोनोपोलिस्टिक कॉम्पिटिशन. क्लिअर? आता ऐका. इथं नावात ज्या गोष्टी दिल्यात, ठीक आहे. आता फक्त ना एक ट्रिक देणार आहे. प्लीज ती कुठेतरी ना आता हँड रिटन मध्ये आणि समास राहतोय ना तुमच्या बुकला, त्याच्यावरती लिहून घ्यायची. ठीक आहे. खूप इम्पॉर्टंट आहे. आणि म्हणजे मी ज्यावेळी एम-एस-सीचा अभ्यास करत होती ना, ऑल टाईम मला ती कन्फ्यूज करायची. सो मी तेव्हा एक माझ्यासाठी पर्सनली एक ट्रिक बनवली होती. एकदम साधीच होती अशी, म्हणजे काही एकदम बडीवाली कोणती ट्रिक नाहीये. जी मला कळत होती, ती मी बनवलेली. सो आता मी जे 4 मार्केट तुम्हाला शिकवतीये, ते 4 मार्केट जेव्हा मी तुम्हाला सांगतेय ना, सो ती ट्रिक फक्त तिथे समासाच्या वर लिहून घ्या. कारण की खूप कन्फ्युजन राहते. तो सेलर आहे का बायर आहे हेच कळत नाही ह्याच्यासाठी. ठीक आहे. सो पहिल्यांदा मी मोनोपोलीची कन्सेप्ट रीड करते आणि त्याच्यानंतर ट्रिक ट्रिक सांगते. ठीक आहे. सो नीट ऐका. Monopoly is a market situation in which there is only one seller of a commodity. ऐका. मोनोपोली काय आलंय इथे? मोनो प्लस ओके. आता ज्यावेळी मोनोपोली मार्केटची सिच्युएशन असते ना, तेव्हा त्याच्यामध्ये एकच सेलर असतो. He exercises the sole control over the quantity. In this market, price of a commodity is generally higher than other market. हे थोडंसं अंडरलाईन कर. दुसरे काय मार्केटच्या सिस्टम आहेत ना, त्यांच्यापेक्षा सगळ्यात जास्त मार्केट प्राइस असते आमच्या मोनोपॉलीमध्ये. ठीक आहे. आणि इंडियन फार्मर्स ऑपरेट मोनोपोली मार्केट व्हेन द पर्चेसिंग इलेक्ट्रिसिटी फॉर द इरिगेशन. म्हणजे ज्यावेळी तुम्ही इरिगेशन करताय तुमच्या शेतामध्ये, त्यावेळी जो इलेक्ट्रिसिटी खरेदी करायला जातो ना, तेव्हा तो एकटाच असतो. एकटाच काय राहतो तिथे सेलर राहतो. आणि अशा मार्केटला काय म्हटलं जातं? मोनोपोली मार्केट म्हटलं जातं. आता परत ऐका. व्हेन देअर इज ओन्ली वन बायर ऑफ द प्रोडक्ट. ओके. म्हणजे त्या प्रॉडक्टला विकत घेणारा फक्त एकटाच आहे. तर त्याला काय म्हटलं जातं? मोनोस्पॉनी. काय म्हटलं जातं? मोनोस्पॉनी. पण ऐका ना, इथे मध्ये आहे ना, पी नंतर म्हणजे हे पॉली आहे. ठीक आहे. हे काय पॉली आहे. जेव्हा पॉली असा वर्ड येतो मोनो बरोबर, तेव्हा तिथं एक सेलर असतो. पण ज्यावेळी स्पोनी काय येतंय? मोनोस्पोनी म्हणजे काय? मोनो प्लस स्पोनी असं येतंय. तर तिथे वन बायर असतो. म्हणजे ऐका. ह्याच्यासाठी ट्रिक काय, की ज्यावेळी मोनोपोली म्हणजे काय? पॉली म्हणजे काय? स्पोनी. ओके. स्पोनी म्हणजे काय? बायर. म्हणजे काय? पी-एस अँड एस-बी. ओके. पी-एस अँड एस-बी. पी-एस म्हणजे काय? ट्रिक सांगतीये. पी-एस म्हणजे काय? की पॉलो म्हणजे सेलर असतो आणि स्पॉनी म्हणजे बायर असतो. ठीक आहे. सो इथे लिहितानाच ती व्यवस्थित लिहा. पी-एस इज इक्वल टू काय? तर पॉली. पॉली इज इक्वल टू ठीक आहे. आणि एस-बी म्हणजे काय? की स्पॉनी. स्पॉनी म्हणजे काय? बायर. आता काय होणार आहे माहिती का? हे तर फक्त मोनोच्या ऐवजी डिओ येणार, डिओच्या ऐवजी ऑलिगो येणार. ठीक आहे. पण कन्सेप्ट सेमच राहणार. म्हणजे ऐका, द डिओपोली मार्केट इज वन व्हिच हॅज ओन्ली 2 सेलर. आता पॉली म्हणजे काय बोलली होती मी? सेलर आहे. तर इथे काय आलंय? डिओपोली. डिओ म्हणजे काय? दोघं जण. आता दोघं जण इथे सेलर आहे त्या मार्केटमध्ये, त्या कमोडिटीसाठी. त्याला काय म्हटलं जातं? डिओपोली मार्केट म्हटलं जातं. आणि दे मे बी म्युच्युअली एग्री टू द चार्ज द कॉमन प्राइजेस. आता कसं आहे? दोघंच आहेत ना. कशाला उगाच भांडत बसायचं? म्हणून ते डायरेक्ट काय करतात, की चल बाबा आपण दोघांचे पण कॉमन प्राइजेस लावूया. तुला जितका प्रॉफिट होतोय तितका मी घेते आणि व्हिच इज हायर दॅन हायपोथेटिकल प्राइजेस इन द कॉमन मार्केट. हायपोथेटिकल मार्केट प्राइजेस म्हणजे काय, की ऍक्च्युअल जे प्राइजेस गव्हर्नमेंटनी ठरवलेले राहतात किंवा कॉमन मार्केटमध्ये जितके प्राइजेस राहतात ना, त्याचा ते विचार करत नाही. त्यांना जे बरं वाटतं ना, ते कॉमन प्राइजेस ते लावून टाकतात आणि काय करतात, मार्केट पर्चेसिंग करतात. ठीक आहे. सो मार्केट आर द टू बायर्स. आता 2 बायर्स आहेत. आता मी काय सांगितलं होतं? एस-बी. एस-बी म्हणजे काय? स्पॉनी. सो डिओ स्पॉनी मार्केटमध्ये 2 बायर राहतात.
ठीक आहे. आणि ड्युओपॉलीमध्ये 2 सेलर राहतात. आलं लक्षात? त्याच्यानंतर ऑलिगोपोली. ऑलिगोपोली म्हणजे काय? तर मोर दॅन 2 म्हणजे 2 पेक्षा जास्त आहेत. बट स्टिल फ्यू सगळ्यात इम्पोर्टंट आहे. ऐका. 2 पेक्षा जास्त आहेत, पण तरीही कमी आहेत. ऐका, 2 पेक्षा जास्त आहेत, पण तरीही कमी आहेत आणि अशा सेलर्सना आपण काय म्हणतो? ऑलिगोपोली मार्केट आणि मार्केट हॅव्हिंग फ्यू मीन्स मोर दॅन 2. फ्यू म्हणजे काय, की थोडेसेच आहेत, फक्त 2 पेक्षा जास्त आहे. म्हणजे किती असणार आहेत? 3 असणार आहे किंवा 4 असणार आहेत. आणि हे जे बायर्स असतात ऑफ स्पोनी म्हणजे काय बोलले होते मी? बायर्स. सो ऑलिगोस्पोनी म्हणजे काय? 2 पेक्षा थोडेसे मोर असतात. म्हणजे फ्यू बायर्स असतात तिथे. त्याला काय म्हटलं जातं? ओलिगोस्पोनी मार्केट. ठीक आहे? क्लिअर झालंय सगळ्यांना? आता ही थोडीशी ट्रिकवर समासात व्यवस्थित लिहून घ्या. पी-एस आणि पी-एस एंड एस-बी. ओके. त्याच्यानंतर मोनोपोलिस्टिक कॉम्पिटिशन. आता हे थोडंसं व्यवस्थित ऐका. मोनोपोलिस्टिक कॉम्पिटिशन म्हणजे काय? व्हेन लार्ज नंबर ऑफ heterogeneous differentiate form of a commodity in this situation is called as a monopolistic competition. ऐका. त्या मोनोपोलिस्टिक कॉम्पिटिशन मध्ये काय काय होतं ते नीट ऐका. जे सेलर राहतात ना, विक्रेते, ते लार्ज नंबरमध्ये आहेत. ठीक आहे. त्यांच्याकडे असलेली कमोडिटी ही डिफरन्शिएटेड आहे आणि हेटेरोजेनेसिस आहे. डिफरन्शिएटेड किंवा हेटेरोजेनेसिस म्हणजे काय? की विविधतेने एकसारखे प्रॉडक्ट नाहीयेत. म्हणजे ते दिसायला किंवा त्यांचे जे कॅरेक्टर्स आहेत, हे सगळे वेगवेगळे आहेत. म्हणजे काय, की जसं की आमच्या मुलींना काय असतं, आमच्या मुलींना एकच प्रॉडक्ट पाहिजे असतो, पण डिफरंट शेड पाहिजेल असतो. म्हणजे कलरमध्ये डिफरंट पाहिजेल असतो, दिसायला डिफरंट पाहिजे असतो. बरोबर आहे? दॅट इस द हेटेरोजेनेसिस किंवा डिफरन्शिएटेड. बरोबर आहे? त्याच्यानंतर काय? द डिफरन्स इस अ मेड कन्स्पिक्युशियस बाय डिफरंट ट्रेडमार्क्स ऑन द प्रॉडक्ट. ठीक आहे? अँड डिफरंट प्राइजेस प्रिव्हेल फॉर द सेम बेसिक प्रॉडक्ट. म्हणजे प्रॉडक्ट तर सेमच राहतो, पण प्राइजेस पण डिफरंट राहतात. ठीक आहे? आणि एक्झाम्पल्स ऑफ मोनोपोलिस्टिक कॉम्पिटिशन फेस्ड बाय द फार्मर्स आर ड्रॉन फ्रॉम द इनपुट मार्केट्स. फॉर एक्झाम्पल काय? की आता म्हणजे ऐका हां, मोनोपोलिस्टिक कॉम्पिटिशनचं जे बेस्ट मार्केट आहे, ते कुठलं मार्केट आहे? इनपुट मार्केट म्हणजे काय, की ज्या मार्केटमध्ये प्रोडक्शनसाठी लागणारे इनपुट्स मिळतात. म्हणजे काय? देअर इस अ चूज बिटवीन व्हेरियस मिक्स ऑफ इन्सेक्टिसाइड, पंपसेट, फर्टिलायझर, इक्विपमेंट्स म्हणजे हे सगळ्या गोष्टी तर आपल्या प्रोडक्शनसाठी लागतात ना. सो ह्या सगळ्या गोष्टी ज्यावेळी प्रोडक्शनसाठी लागतात, म्हणजे त्याला इनपुट मार्केट म्हणतो आणि मोनोपोलिस्टिक कॉम्पिटिशन मध्ये बेसिकली इनपुट मार्केट येतं. क्लिअर? त्याच्यानंतर नेक्स्ट पार्ट बनतो तो म्हणजे नेचर ऑफ कमोडिटीज. कसा पडतो? नेचर ऑफ कमोडिटीज. म्हणजे काय? द टाइप ऑफ अ गुड्स डील्स विथ म्हणजे कसं नेचर आहे ते त्या कमोडिटीजचं नेचर कसं आहे. त्याच्यामध्ये 2 प्रकार पडतात. कमोडिटी मार्केट्स आणि कॅपिटल मार्केट. एक सेकंड. कमोडिटी मार्केट्स अँड कॅपिटल मार्केट्स. ठीक आहे. तर कमोडिटी मार्केट्स म्हणजे काय? द मार्केट विच डील्स विथ द गुड्स अँड रॉ मटेरियल्स म्हणजे काय? की गुड्स आणि रॉ मटेरियल्स म्हणजे चा माल असतो, त्याचं जे मार्केट असतं त्याला कमोडिटी मार्केट म्हणतात. म्हणजे काय? व्हीट, व्हीटपासून फ्लोअर बनवणार, बार्ली, बार्लीपासून पण अजून काहीतरी बनवणार, कॉटनपासून क्लॉथ बनवणार, फर्टिलायझरपासून प्रोडक्शन करणार, सीडपासून सुद्धा प्रोडक्शन करणार. इट्स टर्म ॲज द कमोडिटी मार्केट. आलं लक्षात? रॉ मटेरियलचं जे मार्केट असतं ना, कमोडिटी मार्केट म्हणतात. आणि कॅपिटल मार्केट म्हणजे काय? द मार्केट इन विच बॉन्ड्स, शेअर्स, सिक्युरिटीज आर बॉट. म्हणजे काय? फॉर एक्झाम्पल शेअर मार्केट. शेअर मार्केटमध्ये आपण डायरेक्ट पैसे एक्सचेंज करतो. मनी मार्केटमध्ये पण काय पैसे एक्सचेंज होतात. म्हणजे ज्याच्यामध्ये कॅपिटल आपलं भांडवल विकलं जातं. म्हणजे काय? बॉन्ड्स. बॉन्ड्स एक प्रकारच्या तुमची कॅपिटल आहे. शेअर तुमचं कॅपिटल आहे. आणि असं गोष्टी ज्या विकल्या जातात आणि घेतल्या जातात, त्याला काय म्हटलं जातं? कॅपिटल मार्केट. ह्याचे थोडे एक्झाम्पल व्यवस्थित लक्षात ठेवा बरं का. मनी मार्केट आणि शेअर मार्केट म्हणजे कॅपिटल मार्केट. त्याच्यानंतर विकलं काय जातं? तर बॉन्ड्स, शेअर्स एंड सिक्युरिटीज. आलं लक्षात? म्हणजे काय की तुम्हाला ट्रेडिंग तर माहिती असेल, तर मुलांना तर बऱ्यापैकी माहिती राहतं ट्रेडिंग म्हणजे काय असतं. ते ट्रेडिंग वगैरे असतं ना, शेअर मार्केट ते कॅपिटल मार्केटमध्ये येतं. ओके. सो आता स्टेजेस ऑफ मार्केटिंग, त्याच्यानंतर एक्सटेंट ऑफ पब्लिक इंटरव्हेन्शन ऑन द बेसिस ऑफ पॉप्युलेशन सर्व्हस. असा एक 3च फक्त आपले टाइप्स पडल्यात. ओके. सो एकाच फक्त एक 2 सेकंदाचा मला ब्रेक द्या. बिकॉज नॉन स्टॉप मी जवळपास 50 मिनिटं बोलतीये. सो एवढा तरी ब्रेक सॉरी ॲक्चुअली 1 तास मी बोलतीये. फक्त मला अजून एकदा कन्फर्मेशन द्या, की तुम्हाला क्लिअर झालंय का? हे ते कंप्लीट केलं, की हे पूर्ण ठीक आहे. म्हणजे पूर्ण जो टाइप आहे आपलं, ते पूर्ण कंप्लीट
परत आहे ना टाइप्सला हात नको घालायला. मग आपण स्टार्ट करू. सगळ्यांना क्लिअर आहे ना? ठीक आहे. फक्त एक 2च सेकंड मला फक्त एक द्या. मग मी लगेच येतो. कोणीही लिफ्ट नाही व्हायचं. ओके. The next question is पुरेसे आय नो दिस की तुम्ही पण थोडंसं ब्रेकसाठीच थांबला असाल. बट तुम्हाला एवढी गरज नाही माझ्यापेक्षा. ठीक आहे. सो नेक्स्ट ऑन द बेसिस ऑफ स्टेजेस ऑफ मार्केटिंग. स्टेजेस ऑफ अ मार्केटिंगमध्ये परत जे 2 म्हणजे मार्केटमध्ये ज्या स्टेज राहतात. स्टेज म्हणजे ऐका, पहिल्यांदा प्रोडक्शन करायला पाहिजेल आहे. जोपर्यंत प्रोडक्शन करत नाही, तोपर्यंत तुम्ही कन्झम्पशन करणार नाही. मग ह्या काही स्टेजेस राहतात. त्याच्यावर 2 प्रकार पडतात. ते पहिलं म्हणजे प्रोड्युसिंग मार्केट आणि दुसरं राहतं कन्झ्युमिंग मार्केट. प्रोड्युसिंग मार्केट म्हणजे काय आणि कन्झ्युमिंग मार्केट म्हणजे काय? आता those markets which mainly assemble the commodity for the further distribution to markets. Such markets are located in the producing areas. म्हणजे काय? की आता तुम्ही काय केलंय? ही जी कमोडिटी आहे, बरोबर आहे? ती असेंबल केली म्हणजे काय? तुम्ही पहिले कलेक्ट करता, बरोबर आहे? आणि ती कलेक्ट केल्यानंतर दुसरे जे मार्केट राहतं ना, दुसरे मार्केट, त्या मार्केटमध्ये तुम्ही त्याचं डिस्ट्रिब्युशन करता. म्हणजे काय? की फॉर एक्झाम्पल तुम्ही एक्स नावाची एक कमोडिटी काय केली? कलेक्ट केली. ती कमोडिटी तुम्ही काय डिस्ट्रिब्यूट करता दुसऱ्या मार्केटमध्ये. म्हणजे अदर मार्केट कमोडिटी तुम्ही काय करता? डिस्ट्रिब्यूट करता आणि ह्याला काय म्हटलं जातं? प्रोड्युसिंग मार्केट. बरोबर आहे? आणि प्रोड्युसिंग एरियामध्ये जे राहतं ना, त्याला म्हणतात प्रोड्युसिंग मार्केट. म्हणजे एक एक्झाम्पल देते, ऐका. अं, कोणता फार्म घेऊया? ऑर्गॅनिक फार्म घेऊया. ओके, ह्याचं एक एक्झाम्पल ऐका. ऑर्गॅनिक फार्म. तुम्ही शेती करता ना, ती विथआऊट फर्टिलायझर राहते. बरोबर आहे? आता मी आणि त्याच्यानंतर ब्रिंजल लावलंय. हे 2 मी काय केलेत, व्हेजिटेबल मी घेतलेत माझ्या ऑर्गॅनिक फार्ममध्ये. म्हणजे एक गोष्ट ऐका, माझा जो ऑर्गॅनिक फार्म आहे ना, त्या ऑर्गॅनिक फार्मला मी काय म्हणणार, प्रोड्युसिंग एरिया. का म्हणणार मी प्रोड्युसिंग एरिया? कारण की तिथे मी ओकरा प्रोड्यूस करतीये, मी ब्रिंजल माझा तिथेच प्रोड्यूस करतीये, राइट? सो त्या प्रोड्युसिंग एरियामधून मी काय करणार, की आता ते जे ओकरा आणि ब्रिंजल आहे, ते डिस्ट्रिब्यूट करणार अदर मार्केटसाठी. अदर मार्केट्स म्हणजे काय? की फॉर एक्झाम्पल होलसेल मार्केट असू शकतं, त्याच्यानंतर रिटेल मार्केट असू शकतं. तिथे माझं ऑर्गॅनिक जो काही माझा कमोडिटी असणार आहे माझी, मी त्याला तिकडे पाठवणार. सो अशा मार्केट्सना काय म्हटलं जातं? प्रोड्युसिंग मार्केट. आलं लक्षात? कारण की प्रोड्युसिंग एरियावरून मी दुसऱ्या मार्केटकडे पाठवतीये ना. सो ह्याला काय म्हटलं जातं? प्रोड्युसिंग मार्केट. क्लिअर? आता ऐका. कन्झ्युमिंग मार्केट म्हणजे काय? द मार्केट्स व्हिच कलेक्ट द टू द कन्झ्युमिंग पॉप्युलेशन इज कॉल्ड एज कन्झ्युमर मार्केट. म्हणजे ऐका, तो जो ओकरा आणि ब्रिंजल मी माझ्या दुसऱ्या मार्केटमध्ये पाठवला होता. फॉर एक्झाम्पल मी रिटेल मार्केट
रिटेल मार्केटमध्ये पाठवलं रिटेलरकडे. म्हणजे तो रिटेलर डायरेक्ट ऑफकोर्स कोणाला देतो? कन्झ्युमरलाच देतो ना. म्हणजे त्याचं फायनल डिस्पोजल करतो. तो काय करतो? त्याचं फायनल डिस्पोजल करतो आणि ते जे डिस्पोजल असतं म्हणजे काय, की ते डिस्पोजल मी डायरेक्ट पॉप्युलेशनला देणार. म्हणजे डायरेक्ट जे कन्झ्युमर राहतात ना, मी त्यांच्याकडे देऊन टाकणार. सो ते जे काही प्रोड्यूस मी फायनल डिस्पोजल करते त्याला म्हणतात कन्झ्युमिंग मार्केट. ठीक आहे. And such markets are generally located area where the production the thickly populated the urban centers. अर्बन सेंटर्स म्हणजे ऐका, आता ऑर्गॅनिक फार्मिंग सिस्टम जी आहे ती मी कुठल्यातरी रूरल भागामध्ये करणार आहे. मग ते मी रिटेलरला म्हणजे रिटेल मार्केटला पाठवणार. आता बेसिकली जिथे लोक ऑर्गॅनिक आणि आता कुठे जिथे आता ऑर्गॅनिक ते म्हणजे आता शहरामध्ये तर कोण आता ऑर्गॅनिकची शेती करत राहतं ना, तर तिथे इनएडिक्वेट प्रोडक्शन आहे. तिथे प्रोडक्शन नाही होते. अशा मार्केटमध्ये मी त्याला पाठवते. सो ह्याला काय म्हटलं जातं? कन्झ्युमिंग मार्केट. क्लिअर? नेक्स्ट आहे पब्लिक इंटरव्हेन्शन. ठीक आहे. त्याला म्हणतात रेग्युलेटेड अनरेग्युलेटेड मार्केट. म्हणजे काय, की पब्लिकचा कसा इंटरव्हेन्शन आहे. ऐका, त्याच्यामध्ये 2 प्रकार पडतात. बेसिस ऑफ द एक्सटेंट ऑफ पब्लिक इंटरव्हेन्शन. ठीक आहे. सो त्याच्यामध्ये परत 2 प्रकार पडतात. एक पडतो रेग्युलेटेड मार्केट्स आणि दुसरा पडतो अनरेग्युलेटेड मार्केट. रेग्युलर मार्केट म्हणजे काय? So the market in which business is done according to with the rules and regulations framed by the statutory marketing organizations involved in the market. म्हणजे काय, की ज्या मार्केटमध्ये रूल्स आणि रेग्युलेशन फॉलो केले जातात त्यांना रेग्युलेटेड मार्केट असं म्हणतात. अँड दिस मार्केटिंग कॉस्ट सच एज मार्केट्स आर स्टँडर्डाइज्ड अँड प्रॅक्टिस इन रेग्युलेटेड. म्हणजे काय, त्याच्यामध्ये ज्या मार्केटिंगच्या कॉस्ट राहतात ना, म्हणजे त्यांच्या जे काही प्राइस राहतात ते सगळ्या मार्केटनी ठरवलेलं. म्हणजे मार्केटचं जे ऑर्गनायझेशन असतं ना, त्यांचे जे रूल्स असतात ना, त्यांनी ते ठरवलेलं असतं. ठीक आहे. म्हणजे एवढं डीपमध्ये जायची काही गरज नाहीये. ज्या मार्केटमध्ये रूल्स आणि रेग्युलेशन चालतात त्याला म्हणतात रेग्युलेटेड मार्केट. सिंपल. त्याच्यानंतर अनरेग्युलेटेड म्हणजे काय? दिस मार्केट्स व्हिच बिझनेस इज कंडक्टेड विथआउट द सेट ऑफ रूल्स. काय रेग्युलेशन पाळत नाही त्याला आम्ही काय म्हणतो? अनरेग्युलेटेड मार्केट. सिंपल. ठीक आहे. आता पॉप्युलेशन जिथं सर्व्ह आहे म्हणजे जिथे पॉप्युलेशन आहे ना ज्या भागामध्ये त्याला तिथे जे मार्केटिंग केलं जातं किंवा मार्केट केलं जातं त्याला आपण काय म्हणतो? ऑन द बेसिस ऑफ टाइप ऑफ पॉप्युलेशन. मग त्याच्यामध्ये परत 2 प्रकार पडतात. एक असतं अर्बन आणि दुसरं राहतं रूरल. अर्बन म्हणजे काय? A market which serves mainly population residing in the urban areas is called as urban market. म्हणजे काय, की मार्केटमधल्या ज्या कमोडिटी आहेत ना, ते बेसिकली आपण एक्सचेंज करतो अशा पॉप्युलेशन बरोबर जे पॉप्युलेशन अर्बन एरियामध्ये राहतं. म्हणजे काय, की जे अर्बन म्हणजे शहरी भागामध्ये जे राहतात, म्हणजे शहरी भागामध्ये जे मार्केट असतं त्याला अर्बन मार्केट म्हणतात. ठीक आहे. अँड द nature and quantum of the demand for the agriculture produce arising from the urban population is characterized by the urban market of the farm produce. म्हणजे काय, की जे काही डिमांड राहणार आहे तुमच्या ॲग्रीकल्चर प्रॉडक्टची ती दिवसेंदिवस वाढत झाली कोणत्या लोकांमुळे? तर अर्बन म्हणजे जे शहरी भागामध्ये लोक राहतात त्यांच्यामुळे आणि हे कॅरेक्टरिस्टिक्स आहे त्या अर्बन मार्केटचं. ठीक आहे. त्याच्यानंतर वर्ड रूरल मार्केट वेल रेफर्स द डिमांड ओरिजिनेटिंग फ्रॉम द रूरल पॉप्युलेशन. म्हणजे त्या मार्केटमधल्या प्रॉडक्टची डिमांड जर समजा रूरल पॉप्युलेशन कडून येत असेल तर त्याला काय म्हटलं जातं? रूरल मार्केट. अँड दिस इज द कन्सिडरेबल डिफरन्स इन द नेचर ऑफ अमेंडमेंट सर्व्हिस इन द अर्बन अँड रूरल. बेसिकली नाही विचारलं जास्ती इम्पॉर्टंट नाहीये. ठीक आहे. पण तरीही तुम्हाला ते माहिती पाहिजे की अर्बन भागामध्ये जे मार्केट असतं त्याला अर्बन मार्केट म्हणतात आणि रूरल भागामध्ये किंवा रूरल पॉप्युलेशन कडून डिमांड होत राहते एखाद्या कम्युनिटीजची किंवा मार्केट्सची त्याला रूरल मार्केट असं म्हणतात. ठीक आहे. सो हा पूर्ण जो काही पार्ट आहे तो खूप इम्पॉर्टंट आहे. बेसिकली हा इतका इन डिटेल घ्यायचा मी ट्राय करते बिकॉज इकॉनॉमिक्स किंवा म्हणजे ॲक्चुअली कॉम्पिटिटिव्हमध्ये जितका काही इकॉनॉमिक्सचा पार्ट राहतो, बरोबर आहे? जितका काही इकॉनॉमिक्सचा पार्ट राहतो, त्याच्यासाठी ह्याच्यातले क्वेशन 180% म्हणजे 2000% म्हणजे ते आहे 180 प्लस वरचे 2000 हे सगळे पर्सेंटेज जेवढे म्हणजे मी जितकी गॅरंटी देते त्याच्यामध्ये ते असतातच असतात. सो हा खूप इम्पोर्टंट पार्ट आहे. ह्याला अजिबात स्किप करू नका. इकॉनॉमिक्समध्ये आवडता जर एम-सी-क्यूचा सेक्शन घ्यायचा म्हटला तर प्रत्येक एक्झामिनर हा ह्याच पार्टकडे येतो. सो मी हा खूप इन डिटेल घेतलाय आणि मला नाही वाटत आहे किंवा ह्याच्यापेक्षा ईझी वेमध्ये अजून तुम्हाला मी सांगू शकते असं नाही वाटत आहे मला. सो हा एंडिंग पॉइंट आहे. सो सगळ्यांना क्लिअर आहे का?
फास्ट रिप्लाय. ओके. कोणाला काही डाउट आहे? मला माहिती नसणारच आहे. डाउट? ओके. चालेल. हँड रिटन प्लीज थोडीशी व्यवस्थित ठेवा. जर नसेल एखादा पॉइंट तुम्ही लिहून घेतला, तर तो घ्या. जर रेकॉर्डेड फॉर्मॅटमध्ये पाहिलं तर. ठीक आहे. सो सो मच. आता उद्या नवीन टॉपिक आपण चालू करतोय. कदाचित उद्या मी लवकर लेक्चर घ्यायचा ट्राय करेल. ॲक्चुअली संडे असला थोडं वायफायची कनेक्टिव्हिटी कमी राहते. सो जर बेसिकली मला टेक्निकल इश्यू जर समजा आले, तर मी तुम्हाला रेकॉर्डेड फॉर्मॅटमध्ये नाहीतर आपण लाईव्हच येऊ. ठीक आहे. सो सो मच फॉर अटेंडिंग. नसेल तर यू मे बी लीव्ह नाऊ. ओके. थँक सो मच.